नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आपण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर या ठिकाणी चालू केलेला आहे। खरं पाहता ट्रिग्नोमेट्री हा प्रथम तास तुम्हाला अभ्यासाला आलेला असेल। तुम्हाला 9वीला पण ट्रिग्नोमेट्रीचा काही भाग नव्हता, 8वीला पण तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा भाग नव्हता। या शालेय वयामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा गणितामध्ये पहिल्यांदाच आपण सगळेजण अभ्यास करणार आहोत। खरं पाहता तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सर्वच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मधले फॉर्म्युले मी सांगितले। ट्रिग्नोमेट्रीचा पूर्ण जो चॅप्टर आहे हा फॉर्म्युला बेसवर आहे, फॉर्म्युल्यावर आधारित आहे। तुम्हाला त्या तिथल्या दिसणाऱ्या साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा या सगळ्यांसोबत फॉर्म्युलानुसार गेम करावा लागतो, फॉर्म्युलानुसार खेळावं लागतं। आपण ज्या प्रकारे पझल खेळतो, आपण ज्या प्रकारे सुडोको खेळतो, ज्या प्रकारे आपण तिथे काहीतरी लॉजिक वापरतो, त्याच प्रकारे आपल्याला या ट्रिग्नोमेट्री टॉपिकमध्ये फॉर्म्युला बेस्ड आपल्याला सोल्युशन प्रूफ करावे लागतात। मॅक्झिमम जे आपल्याला प्रॉब्लेम याच्यावरती पडतात बेटा, ते त्या ठिकाणी प्रूफ करा याच्यावरच पडत असतात आणि मग आपल्याला तिथे प्रूफ द्यावा लागतो। विद्यार्थी मित्रांनो, तर चला, इंट्रोडक्शनचा भाग तुम्ही बघितला असेल, सर्व फॉर्म्युले तुम्ही बघितले असतील। हा जो चॅप्टर आहे हा नवीन वाटेल सर्वांना, इतकं काही काळजी करण्याची गरज नाही। मी एक प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, दोनच प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये आणि डायरेक्टली प्रॉब्लेम सेट आहे, तो अगदी चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत। तुम्हाला जवळपास एक प्रॅक्टिस सेट कमीत कमी 10, 15, 20 वेळेस, जेवढं मॅक्झिमम शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यानंतर आपण डायरेक्टली ट्रिग्नोमेट्रीचे प्रॅक्टिस सेट आपण चालू करणार आहोत। प्रॅक्टिस सेट फर्स्ट आपला या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा चालू आहे। सर्वांचं फोकस, सर्वांचं लक्ष इकडे माझ्याकडे असू द्यात। एक प्रॉब्लेम घेऊयात, तुम्हाला नवीन वाटेल कसा फॉर्म्युला, जे आपण इंट्रोडक्शन मध्ये फॉर्म्युलेज बघितले ते फॉर्म्युले कसे पुट करायचे याच्यामध्ये हे सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक बघा। एक प्रॉब्लेम जर तुम्हाला कळाला तर पुढे चला, नाही कळाला तर परत 3-4 वेळेस तो बघितला पाहिजे। हातामध्ये पेन ठेवा, प्रॅक्टिस करत चला आणि सर काय सांगतायत ते सर्व व्यवस्थित ऑब्झर्वेशन पद्धतीनं तुम्हाला हे अंडरस्टँड झालं पाहिजे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट स्टार्ट, आपण चालू करूयात। आपला या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीचा पहिला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी चालू आहे। ट्रिग्नोमेट्रीचा पहिला प्रॅक्टिस सेट आपण या ठिकाणी घेतोय 6.1 प्रॅक्टिस सेट। ओके, त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, काय म्हणले क्वेश्चन फर्स्ट, इफ साइन थीटा इज इक्वल टू 7/25, त्यांनी साइन थीटा दिले, 7/25, साइन थीटाची व्हॅल्यू दिली आहे 7/25। आपल्याला काय काढायचंय? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा आणि टॅन थीटा। आपल्याला त्यांनी साइन थीटा दिलेला आहे, आपल्याला या ठिकाणी टॅन थीटा आणि कॉस थीटा काढायचे। साइन थीटा दिल्यानंतर कॉस थीटा आणि टॅन थीटा कसं काढायचं हे बघूयात आपण। सर्वांनी लक्ष द्या। काय म्हणायचं बेटा? सोल्युशन म्हणा। साइन थीटा जे आहे ते लिहा, साइन थीटा इज इक्वल टू 7/25 जे लिहिलं आपण, साइन थीटा इज इक्वल टू 7/25 आणि म्हणा वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट एक फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हा या ठिकाणी या स्टेपला लक्षात घेणं गरजेचं आहे। साइन थीटा दिले तुम्हाला, कॉस थीटा आणि टॅन थीटा काढायला सांगितले, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। मग साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे रे? 7/25 जी तुम्हाला दिली आहे, ती साइन थीटाची इथं व्हॅल्यू ठेवली मी स्क्वेअर मध्ये। ह्या साइन थीटाची व्हॅल्यू 7/25 आणि त्याचा स्क्वेअर केला 7/25, ह्याची व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ती इथं पुट केली 7/25 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा, हे जशास तसं कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। मग मला सांगा 7 चा स्क्वेअर किती? इथं 7 चा स्क्वेअर सर्वांना माहिती, 7 चा स्क्वेअर 49 येतो, 7 चा स्क्वेअर 49 येतो। जे मी 7 चा स्क्वेअर इथं लिहिला, 25 चा स्क्वेअर कसा काढायचा? 25 × 25 करा, 25 × 25 करा, 625 येतं आन्सर। हा 25 चा स्क्वेअर झाला, प्लसला प्लस दिलं, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हा लक्षात आला इथपर्यंत? 7 चा 49, 25 चा 625, प्लसला प्लस दिला, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। कॉस स्क्वेअर थीटा, आता परत मी काय केलं बेटा, ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आली
ही व्हॅल्यू नाही आली आणि ही व्हॅल्यू इथं आपल्याला इज इक्वल टूच्या इकडे आहे, तर सर्वांना माहिती आपण काय करतो, कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला काढायचं आहे. तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा 1 इथं इज इक्वल टूच्या इकडे 1 आहे हा, आणि हा 49/625 इज इक्वल टूच्या इकडे घेऊन चला मायनस होतो. 1 मायनस हा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस हा 1 ला 1 जशाच तसा, हा 49च्या इथं चिन्ह प्लस आहे आणि मग हे इकडे जाऊन मायनस होतं, इज इक्वल टूच्या इकडे जातं. 1 मायनस 49/625. आन्सर काय येतं मग, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, या ठिकाणी आन्सर कसं येतं बेटा, हे 1 म्हणजेच या ठिकाणी 1 मायनस 1/1 असतं. हा 625 इंटू 1 किती होतं, 625 होतं, 625 बरोबर आहे. हा 625 होतं आणि हा 1 इंटू 49 म्हणजेच 49 होतं बरोबर आहे. 49 हा इथं काही नसतो म्हणजे डिनॉमिनेटरला 1 असतो. 1 इंटू 65 65, हा मायनसला मायनस, हा 49ला 49 आणि खाली येता 625 आपण इथं पुट करूयात, हे 625 ठीक आहे. आता काढा 625 मायनस 49, आन्सर येतं या ठिकाणी 576, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आलं 576 आणि या ठिकाणी डिनॉमिनेटरचं 625. कळतंय का सर्वांनी, माझ्याकडे बघा, फोकस द्या. ए बेटा लक्षात घ्या. आता कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला स्क्वेअर मध्ये आहे, ते आपल्याला केवळ फक्त स्क्वेअर मध्ये नाही, आपल्याला कॉस थिटा मध्ये काढायचंय. स्क्वेअर काढून टाकण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, टेकिंग स्क्वेअर रूट. मी या ठिकाणी म्हणलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, हा इज इक्वल टूच्या इकडचं आणि इकडचं टेकिंग स्क्वेअर रूट करायचंय. स्क्वेअर काढा, कॉस थिटा करा आणि याचा हा कुणाचा स्क्वेअर आहे बेटा, 576 कुणाचा स्क्वेअर आहे तुम्हाला लक्षात येईल, 24चा. याच्यासाठी ट्रिग्नॉमेट्री मध्ये फॉर्म्युले आणि स्क्वेअर 25 पर्यंत पाठ करा. 25चा स्क्वेअर 625, 24चा स्क्वेअर आहे 576, 24 इंटू 24 केल्यावर कळेल तुम्हाला. आता या ठिकाणी 576च्या जागी 24 लिहिलं, हे स्क्वेअर काढून टाकलं, कॉस थिटा लिहिलं आणि 625चा कुणाचा स्क्वेअर आहे, या 25चा स्क्वेअर आहे. म्हणजे कॉस थिटा आलं का आपल्याला, पहिल्यांदा कॉस थिटा आला आपल्याला. काय आलं कॉस थिटा, 24/25. आपण कॉस थिटा काढलं 24/25, 24/25 कॉस थिटा काढलं. हे कॉस थिटा काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे बेटा, या ठिकाणी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट यूज केलाय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे लक्षात ठेवा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अरे बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अरे बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. अरे बाबा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथपर्यंत आलं, कॉस थिटा काढलं. आता सर्वांनाच माहिती टॅन थिटा काढा म्हणले. टॅन थिटा काढा म्हणल्यानंतर टॅन थिटाचा सर्वात आवडतीचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, त्या टॅन थिटा म्हणजेच काय होतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अरे बाबा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, अरे बाबा साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा. मग या ठिकाणी टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा केलं, हा फॉर्म्युला ठेवला आणि मग टॅन थिटा आपण लिहितं. साइन थिटा किती आहे बेटा, 7/25 आणि हा कॉस थिटा किती आहे, 24/25 बरोबर आहे. हा इथे असा वरती फ्रॅक्शन मध्ये आहे, हा 7/25 जशाच तसा इथं ठेवा 7/25. हा 25 इकडे येतो गुणाकारामध्ये आणि हा 25 वरती जातो, जसा इथं वरती 24 आहे ना, तर हा 25 असाच नियम आहे याचा. ह्याच्यामध्ये हे वरती आणि डिनॉमिनेटरला असेल तर हा 25 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आणा, 25 वरती करा आणि खालती इथं 24 करा. ठीक आहे, जे आपण इथं केलेलं आहे लक्षात आलं. मग हा 25 कट होतो, राहतं हा फक्त 7 आणि 24 लक्षात आलं. हा 7 इंटू 1 आणि हा 24 इंटू 1 राहिलं काय, टॅन थिटा म्हणजे 7/24. कॉस थिटा काढलं, टॅन थिटा काढलं. टॅन थिटाचा फॉर्म्युला माहिती बरोबर आहे, या ठिकाणी साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे हे दोन फॉर्म्युले बेटा, याच्यावरच हे एक्झाम्पल आहे. इझी होतं का, ट्रिग्नॉमेट्री मधलं पहिलं एक्झाम्पल खूप इझी जाईल. लक्षात आलं. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असा होता की सर आम्हाला ट्रिग्नॉमेट्री थोडंसं हार्ड जाते. बेटा घाबरायचं नाही, इंट्रोडक्शन बघितलंय, प्रत्येक ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम खूप छान सांगितलाय, अशाच पद्धतीने सांगितलाय. एक एक स्टेप बघत चला. माझी स्टेप काय आहे, मी काय इमॅजिनेशन सांगतोय, हातामध्ये पेन ठेवत चला, असं असं इमॅजिनेशन करत चला. तुमची नोटबुक तर तुम्ही भरवतच आहात. हे सगळं
बुळबुळ करत असताना ट्रिग्नॉमेट्री 10-15 वेळेस आपल्याला बघायचं आहे आणि इझिली आपण या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री छान पद्धतीनं करणार आहोत. लक्षात आलं सर्वांना? गुड, व्हेरी गुड. आता या ठिकाणी बघा पहिलं एक्झाम्पल झालं, पहिला क्वेश्चन झाला. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन घ्यायचा आहे. पहिला घेतला का तुम्ही? एकदा बघून घ्या. हा पहिला घेतला का सर्वांनी? पहिला क्वेश्चन बघितला सर्वांनी? व्हेरी गुड. याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे सर्वांना. याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे बेटा? सेकंड क्वेश्चन हा आहे, बघून घ्या. इफ tan थीटा इज इक्वल टू 3/4, त्यांनी काय दिले? tan थीटा दिले. tan theta is equal to 3/4. tan theta is equal to 3/4. Find the values of sec theta आणि cos theta. tan theta दिले 3/4, आपल्याला sec theta आणि cos theta सांगितले. अरे बाबा tan theta दिले, अरे बाबा tan theta दिले 3/4, आपल्याला sec theta आणि cos theta सांगितले. tan थीटा दिले, सेक थीटा प्लस सेक थीटा आणि कॉस थीटा सांगितलंय. कसं काढायचं बघा बेटा. tan थीटा म्हणा, पहिल्यांदा जे दिले ते लिहा. tan थीटा इज इक्वल टू 3/4. tan थीटा इज इक्वल टू 3/4. आपल्याला वी नो दॅट म्हणा, प्रत्येक प्रॉब्लेमला वी नो दॅट म्हणलं तरी चालेल. वी नो दॅट आपल्याला काय काढायचंय? हे आणि ते काढायचंय. मग म्हणा 1 प्लस tan थीटा स्क्वेअर, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सेक काढण्यासाठी टॅनचा कुठला प्रॉब्लेम आहे? फॉर्म्युला आहे का? 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला लक्षात आला सर्वांना? आपल्याला सेक काढायचे, टॅन दिले. सेक थीटा काढायचे, टॅन थीटा दिले. सेक थीटा काढायचे, टॅन थीटा दिले. मग 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. लक्षात आलं? या ठिकाणी मग 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस 1 ला 1 ठेवलं, प्लसला प्लस ठेवलं. टॅन किती आहे रे बेटा? टॅन आहे 3/4. ए बाबा टॅन किती आहे? 3/4. मी या ठिकाणी टॅनच्या जागी 3/4 ठेवलं आणि हा ब्रॅकेट मध्ये ठेवून स्क्वेअर जशाच तसा ठेवला. लक्षात आलं? स्क्वेअर केलं ना, टॅन स्क्वेअर आहे ना, मग टॅन थीटाचीच व्हॅल्यू टोटल 3/4 आहे. 3/4 हा स्क्वेअरला स्क्वेअर केला, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटाला सेक स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी हा 1 ला 1 लिहिला, प्लसला प्लस लिहिला. 3 चा स्क्वेअर किती रे पोरांनो? 3 चा स्क्वेअर 9. 4 चा स्क्वेअर किती? 16. मग या ठिकाणी मी 3 चा स्क्वेअर 9 लिहिला, 4 चा 16 लिहिला. इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा आणि हा सेक स्क्वेअर थीटा जशाच तसा. आता मला सांगा, इथं काही नसतंय म्हणजे डिनॉमिनेटरला 1 असतं. हा 16 इंटू 1 16 होतो. हा प्लसला प्लस, हा 1 इंटू 9 9 आणि डिनॉमिनेटर 16 इंटू 1 हा 16. बरोबर आहे? 16 प्लस 9 किती होतो? 25 आणि 16ला 16. 25/16 म्हणजेच सेक स्क्वेअर थीटा. अरे बाबा सेक स्क्वेअर थीटा किती आलं? 25/16 आलं. 25/16 आलं. आपण एकच फॉर्म्युला वापरला बेटा. आपल्याला टॅन थीटा दिलं होतं 3/4. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला वापरला आणि यातनं सेक आपण काढलं. आता स्क्वेअर मध्ये आहे ना ते प्रत्येक वेळेस, मग त्याला टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा. टेकिंग स्क्वेअर रूट हा बघा, सेक स्क्वेअरला मी फक्त हे स्क्वेअर काढला कारण फक्त आपल्याला सेक थीटा काढायचंय म्हणून स्क्वेअर काढून सेक थीटा लिहिलं. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणलं बोथ साइड. आणि 25 कुणाचा स्क्वेअर आहे? 25 आहे बेटा 5 चा स्क्वेअर. 16 कुणाचा आहे? 4 चा आहे 16. त्यामुळं सेक थीटा इज इक्वल टू स्क्वेअर काढून हा आहे 5 चा आणि हा आहे 4 चा. सेक थीटा आलं 5/4. आता लक्षात घ्या, सेक थीटा जर आपल्याला माहिती असेल, आता आपल्याला सेक थीटा काढला असेल, आता आपल्याला कॉस थीटा काढायचंय. मग कॉस थीटाचा एक या ठिकाणी ही आहे फॉर्म्युला आहे. कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. आपल्याला सेक माहिती झालंय ना, आपल्याला सेक थीटा माहिती झाले. सेक थीटावरून कॉस थीटा काढता येतो, सेक थीटावरून कॉस थीटा काढता येतो. कॉस थीटा कसा काढायचा? कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. अरे बाबा कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. अरे कॉस थीटा इज इक्वल टू 1 सेक थीटा. मग या ठिकाणी कॉस थीटा
थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा केलं, हा 1 ला 1 घेतला बेटा. सेक थिटा म्हणजेच तुम्हाला माहिती आहे किती आलाय सेक थिटा आपण काढलेला 5/4. अरे बाबा सेक थिटाच्या जागी 5/4 ठेव, हा सर्वांना माहिती. हा 5/4 म्हणजे हा 4 इकडे घेऊन चला, हा 4 इकडे घेऊन चला आणि 5 इथं घ्या, बरोबर आहे. हा 4 इकडे होतो, मल्टिप्लिकेशन मध्ये वरती जातो आणि हा 4 into 1 आणि हा काय होतो बेटा 4 into 1 आणि हा या ठिकाणी 5 ला 5 होतो, बरोबर आहे. 4 into 1 आणि या ठिकाणी 5 ला 5 राहतो, बरोबर आहे का. कळलं सर्वांना. या ठिकाणी हा किती आहे, हा 1 आहे बेटा. हा किती आहे या ठिकाणी, हा 1 आहे, बरोबर आहे. हे बघा हा या ठिकाणी कसा आहे तो, इथे लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला. हा कसा आला 1/5/4 आहे ना, याला आपण काय केलं 1 into हा 4 वरती घेतला आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये 5 उरला, बरोबर आहे. हा 5 आणि 4 वरती गेला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, राहिला काय 4 into 1 हा 4 आणि 5 ला 5 म्हणजे कॉस थिटा आला 4/5. कॉस थिटा किती आला मग या ठिकाणी 4/5 आला. कळलं का सर्वांना. या ठिकाणी कॉस थिटा कसा आला, आपण हे दोन फॉर्म्युले काढले बेटा. 1 + tan स्क्वेअर थिटा न सेक स्क्वेअर थिटा काढलं आणि सेक स्क्वेअर थिटा जर माहिती असेल, सेक थिटा जर माहिती असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. इझी आहे का मला सांगा बरं. पहिले 2 एक्झाम्पल खूप इझी आहेत बेटा, कळलं. एकदम ईच स्टेप मी तुम्हाला समजून सांगितले, लक्षात आलं, डोक्यात गेलं. अजून 2 वेळेस बघा, अजून प्रिव्हियस येऊन बघा. 100% प्रॅक्टिस आणि असं आपलं डोकं चाललं पाहिजे बेटा ट्रिग्नॉमेट्रीला, आणि मी करूनच घेणार आहे तुमच्याकडून 101%. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. व्हेरी गुड. सेकंड क्वेश्चन बघून घ्या एकदा. सेकंड क्वेश्चन बघून घ्या सर्वांनी व्यवस्थित. सेकंड क्वेश्चन सर्वांनी बघून घ्या. व्हेरी गुड, खूप छान. आता याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. थर्ड क्वेश्चन बघायचा बेटा. काय म्हणतो थर्ड क्वेश्चन, इफ कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. काय म्हणलंय, कॉट थिटा दिले आपल्याला, कॉट थिटा दिले, बरोबर आहे का. कॉट थिटा दिले, कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. अरे बाबा आपल्याला काय दिलंय, कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. 40/9 cot theta is equal to 40/9. cot theta is equal to 40/9. ठीक आहे, cot theta is equal to 40/9. Find the values of cosec theta and sin theta. अरे बाबा आपल्याला cot theta दिले, आपल्याला cot theta दिले, कोसेक थिटा आणि साइन थिटा काढायचंय. अरे बाबा कॉट थिटा दिले, कोसेक थिटा आणि साइन थिटा काढायचंय, एवढंच लक्षात घ्यायचं. मग म्हणायचं काय, म्हणायचं फॉर्म्युला, कॉट थिटा किती दिले लिहा बेटा 40/9. कॉट थिटा इज इक्वल टू 40/9. आपण म्हणूयात वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी कोसेक थिटा काढायचंय आपल्याला पहिल्यांदा कॉट थिटा वरून. 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इझी, मगासारखाच फॉर्म्युला आहे. 1 + cot थिटा दिले ना तुम्हाला आणि कोसेक सांगितले ना काढायला, तर 1 + cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी आपण जशाच तसं कॉट स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिली 40/9. 1 + cot स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉट थिटा किती आहे बेटा, हा कॉट थिटा या 40/9 आहे, या कॉट थिटासाठी 40/9 लिहिलं, स्क्वेअरला स्क्वेअर केलं, 40/9 स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक थिटा, जशाच कोसेक स्क्वेअर थिटा जशाच तसं. आता 40चा स्क्वेअर कसा रे, 40 × 40 करायचं, किती येतो 4 × 16 1600 आणि 9चा स्क्वेअर 81. हा 1 + 1600/81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, जशाच तसं. पुन्हा या ठिकाणी बघा हा कसं केला आपण, हा 1 + 1600/81 यालाच काय म्हणू आपण, डिवायडेड बाय 1. इथं काही नसतं म्हणजे डिवाइडला 1 असतं. हा 81 × 81 हा किती झाला 81 × 81 आणि हा इथं प्लसला प्लस, हा 16 × 1 60 झाला 16 × 81 1600 × 1 म्हणजे 1600च आणि खाली हा 81 × 81 81. हा किती झाला बेटा 1681/81, बरोबर आहे. 1681/81 म्हणजेच हा कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थिटा झाला. मग म्हणा आता टेकिंग स्क्वेअर रूट,
टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, मोस्ट ऑफ द टाइम हे सगळ्या स्क्वेअरच्या संख्या आहेत बघा. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, हा स्क्वेअर काढून टाका आपल्याला, कारण कोसेक काढायचा आहे, बरोबर आहे. मग आपण हा कोसेक जो आहे बेटा जशाच तसा इथं घेतला, कोसेक थीटा, हा कोसेक काढला आपण, स्क्वेअर काढला आणि हा कोसेक स्क्वेअर कोसेक थीटा म्हणलं. आणि मग या ठिकाणी 1681 1681 कुणाचा स्क्वेअर आहे, 1681 कुणाचा स्क्वेअर आहे, 81 चा स्क्वेअर कुणाचा आहे, 41 चा आहे का, कारण 40 चा 1600 आहे तर 81 न 41 चा येतो, म्हणून या ठिकाणी हा 41 चा बघा मल्टिप्लिकेशन करून बघू शकता. आणि 81 कुणाचा आहे सर्वांना माहिती 9 चा आहे, म्हणजे 41/9 हा कोसेक थीटा आला. आपण कॉट थीटा वरून कोसेक थीटा कसा काढला, आलं का या ठिकाणी 41/9 फॉर्म्युला वापरा बेटा, फक्त हा फॉर्म्युला 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. अरे बाबा माझ्या पाठीमाग म्हण, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आलं बेटा लक्षात, गुड, व्हेरी गुड. कोसेक थीटा काढलं इथपर्यंत. आता आपल्याला साइन थीटा काढायचे. आता आपल्याला साइन थीटा काढायचे, तर आपण साइन थीटा म्हणू का, साइन थीटा काढायचे म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. कोसेक तर आपल्याला दिले ना, म्हणून साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. अरे हा फॉर्म्युला आहे, साइन थीटा काढायचे आपल्याला आणि त्यांनी कोसेक थीटा दिलाय, कॉट थीटा दिलाय, मग आपल्याला कोसेक माहिती ना, साइन थीटाचा फॉर्म्युलाच आहे साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. अरे बाबा साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. हे बघ, हा साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, साइन थीटा इज इक्वल टू हा 1 अपॉन कोसेक थीटा. हा 1 ला 1 लिहिलं, 1 अपॉन 1 किती आहे बेटा या ठिकाणी, या ठिकाणी हा 1 ला 1 लिहिला मी, लक्षात घ्या. या ठिकाणी मी कसा लिहिला हा, या ठिकाणी कसा लिहिला हा, हे बघा हा 1 ला 1 लिहिला बेटा हा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कोसेक थीटा किती आहे माझा, 41 अपॉन 9 आहे. मग हा 41/9 हा काय होतो बेटा, 9 वरती जातो, म्हणजे या ठिकाणी हा 1 इंटू 9 होतो आणि डिनॉमिनेटरला फक्त 41 राहतं. 9/41 म्हणजे साइन थीटा किती आलं, 9/41. कळाली व्हॅल्यू कशी, हा रेसिप्रोकल वरती होतो, हा 9 वरती जातो इथं आणि हा 41 जशास तसा डिनॉमिनेटर मध्ये राहतो. 9 इंटू 1/41. लक्षात आलं, फॉर्म्युला लक्षात आला. इझी आहे, काही अवघड नाही आहे. परत एकदा बघायचंय बघा, ट्रिग्नॉमेट्रीला मी पहिल्यांदा सांगतोय ते तसं बघा व्यवस्थित, म्हणजे एकदम प्रॅक्टिकली आणि डोकं चांगलं ठेवून बघा. हा टॉपिक एकदम ओपन माइंडेड आणि डोकं छान जाग्यावर शांततेनं, डोक्यावर बर्फ ठेवून, हातामध्ये पेन, प्रॅक्टिस, फॉर्म्युलेस, ह्या सर्व गोष्टीनं हा टॉपिक आपल्याला छान करायचा आहे. ठीक आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं, पॅनिक अजिबात व्हायचं नाही. मुलांना नवीन असल्यामुळं आपण सगळे सर्कल, त्याच्यानंतर अशा गोष्टी बघितलेल्या आहेत, ट्रायंगल, पण हा ट्रिग्नॉमेट्री नवीन तुम्हाला आहे. ओके, इट्स लाईक अ गेम असं लक्षात ठेवा आणि आपल्याला छान पद्धतीने हे सोडवायचंय. ओके, कळलं सर्वांना, हा व्हेरी गुड, खूप छान. इथपर्यंत आलो बेटा आपण, व्हेरी गुड. बघा सर्वांनी, हा तिसरा प्रॉब्लेम बघा. याच्यानंतर आता आपल्याला पुढचा घ्यायचा आहे. तिसरा लक्षात आला सर्वांच्या, गुड. आता याच्यानंतर हा बघा पुढचा चौथा कोणता आहे, इफ 5 सेक थीटा, आता मोठा वाढला बघा, 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. त्यांनी काय दिले, 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा, 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा ही व्हॅल्यूच त्यांनी दिले 0. ठीक आहे, 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा ह्याची व्हॅल्यूच त्यांनी 0 दिली आहे. ठीक आहे, इथं 5 सेक आहे, इथं 12 कोसेक आहे. 5 सेक मायनस 12 कोसेक इज इक्वल टू 0. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ सेक थीटा आणि कॉस थीटा आणि साइन थीटा. आपल्याला 3 काढायच्यात, त्यांनी ते असं दिलंय, 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. आपल्याला काय काय काढायचं आहे, सेक थीटा, कॉस थीटा आणि साइन थीटा. सेक थीटा, कॉस थीटा आणि साइन थीटा आपल्याला हे तिन्ही काढायच्यात. चला आता माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी. आपण म्हणा इथं जसं दिलंय तसं 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 1. 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा, हा 5 सेक थीटा मायनस 12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0. हे जशाच तसं लिहिलं. हा बघा 5 ला 5 लिहिलं, हा सेक
सेक थिटाला सेक थिटा लिहिलं, फक्त हा जो आहे बेटा हा 0 हा मायनसच्या जागी मायनस काढला, हा इथं इज इक्वल टू लिहिला, म्हणजे हा सेपरेट आणि हा सेपरेट लिहिला. 5 सेक थिटा याला 5 सेक थिटा लिहिलं. पुन्हा हे सेपरेट LHS RHS करण्यासाठी हा 5 सेक थिटा आणि इज इक्वल टू देऊन हा 12चं चिन्ह मायनस आहे ना, मग हा इज इक्वल टूच्या इकडे जातो. इज इक्वल टूच्या आधी इकडे आहे ना, हे बघा हे इकडे आहे इज इक्वल टूच्या, आता इज इक्वल टूच्या इकडे चाललाय, त्यामुळं हा मायनसच्या जागी इथं प्लस केला. बरोबर आहे, इज इक्वल टू देऊन 12 कोसेक थिटा केला. ठीक आहे, 0 निघून गेलं कारण ह्या 0च्या जागी हे चाललं डायरेक्ट 12 कोसेक थिटा. हे कळलं सर्वांना. इज इक्वल टू हा इथे घेतला, हा मायनस असल्यामुळे इकडे इज इक्वल टूच्या इकडे घेऊन 12 कोसेक थिटा आपण डायरेक्ट म्हणलं. आता 5 ला 5 घ्या, सेक थिटाचा फॉर्म्युला सर्वांना माहिती. आता अंक तसेच ठेवायचे, मधल्या त्या सेक थिटा कॉस थिटाला फॉर्म्युला अटॅच करायचे, डिजिट बाजूचे तसेच ठेवा. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. परत एकदा बघा, खूप छान सांगतोय. हा सेक थिटा, हा 5 सेक थिटा, हा 5 ला 5 इथपर्यंत लक्षात आला आपल्याला. हा कसा केला, तो मायनस इकडे जो इज इक्वल टूच्या इकडे जाऊन हा 12 कोसेक थिटा होतो, प्लस होतो, म्हणजे हा फक्त मायनस काढला आणि जसं तसं इज इक्वल टू देऊन लिहिलं. हा 5 ला 5 द्या. सेक थिटाचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, 1 कॉस थिटा. सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा, सेक थिटा म्हणजेच 1 कॉस थिटा. 5 ला 5 ठेवलं, सेक थिटाच्या जागी 1 कॉस थिटा. अरे बाबा, सेक थिटाच्या यूज सेक थिटाच्या तिथं सेक थिटाच्या तिथं 1 कॉस थिटा ठेवलं, 1 कॉस थिटा ठेवलं. बघा, सेक थिटाच्या जागी 1 कॉस थिटा ठेवलं, इज इक्वल टू ला इज इक्वल टू 12 ला 12 ठेवलं. कोसेक थिटा म्हणजे काय बेटा, कोसेक थिटा म्हणजे 1 साइन थिटा. कोसेक थिटा म्हणजे 1 साइन थिटा. कोसेक थिटा म्हणजे 1 साइन थिटा. लक्षात आलं. म्हणजे हा 12 5 ला 5 ठेवलं, सेक थिटाच्या जागी 1 कॉस थिटा आणि कोसेक थिटाच्या जागी 1 साइन थिटा. हे फॉर्म्युलाच आहे बघा, इथं फॉर्म्युलाच केलाय. ठीक आहे, हा फॉर्म्युलाच त्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे, कसा इथं फॉर्म्युला त्यांनी सांगितलाय, सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा असतो, कोसेक थिटा म्हणजे 1 साइन थिटा असतो. ब्रॅकेट मध्ये फॉर्म्युला मी सांगितलाय. सेक थिटा म्हणजे त्या ठिकाणी 1 कॉस थिटा असतो, कोसेक थिटाच म्हणजे 1 साइन थिटा असतो, आणि हे जशास तसं लिहिलं. आता लिहा, हा इथं काय असतो बेटा, हा इथलं वरचा न्यूमरेटरला ह्याचा मल्टिप्लिकेशन असतो. म्हणजेच हा 5 × 1 5 अपॉन कॉस थिटा, हा 5 अपॉन कॉस थिटा झाला, आणि हा 12 × 1 12 अपॉन साइन थिटा. म्हणजे डायरेक्ट लिहिलं त्याला 5 अपॉन कॉस थिटा आणि हा 12 अपॉन साइन थिटा, कारण हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय असतो. 5 × 1 12 × 1 5 × कॉस थिटा इज इक्वल टू ला इज इक्वल टू 12 अपॉन साइन थिटा. इथपर्यंत आलो आपण. आता म्हणा या ठिकाणी, आता याच्यामध्ये असं म्हणू शकतो का आपण, साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे आपण न्यूमरेटरला घेतलं इथं, आणि हा डिनॉमिनेटरला घेतला, हा न्यूमरेटरला घेतला, हा डिनॉमिनेटरला घेतला, हा साइन थिटाचा हा 12 इथं घेतला, कॉस थिटाचा हा 5 इथं घेतला, कॉस थिटाच्या वरचा 5 इथं समोरासमोर कॉस थिटाच्या, साइन थिटाच्या वरचा हा त्याच्या समोर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा हे सर्वांना माहिती. आपण याच्यावरून आपण कसं लिहिलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हा साइन थिटाच्या वरचा इथं समोर, कॉस थिटाच्या वरचा हा समोर, असं लिहायचंय. साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा 12 अपॉन 5. म्हणजे आता हा माहिती आहे तुम्हाला, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय असतो फॉर्म्युला. परत गेम फॉर्म्युला माहिती, टॅन थिटा असतो, म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतो. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपण ह्याच्यावरून असं लिहिलं, हा साइन इथं लिहिला साइन थिटा, हा कॉस थिटा डिनॉमिनेटरला, साइन थिटाच्या वरचा साइन थिटाच्या समोर 12 आणि कॉस थिटाच्या वरचा 5 हा कॉस थिटाच्या समोर, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू हा 12 अपॉन 5 12 अपॉन 5 याला फर्स्ट नंबर दिला. आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच याला आपण टॅन थिटा म्हणतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा यालाच आपण टॅन थिटा म्हणतो. ह्या दोघांना आपण ह्या पूर्ण याला आपण टॅन थिटा म्हणलं बरं, कारण आपला फॉर्म्युलाच आहे, याला टॅन थिटा म्हणलं आणि त्याची व्हॅल्यू आली 12/5, याला सेकंड नंबर दिला आपण. ठीक आहे, आता म्हणा या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय, सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा काढायचंय. आता म्हणा या ठिकाणी आपल्याला टॅन थिटा आला ना, आता आपल्याला 100% टॅन थिटा आला, आपल्याला सेक काढायचंय ना, मग टॅन थिटा वरून आपण काढू शकतो. वी नो दॅट म्हणा. आता ह्या स्टेप अशा लक्षात आल्या पाहिजेत, इमॅजिनेशन झाल्या पाहिजेत, आपल्याला आठवल्या पाहिजेत, आपण एक एक स्टेप पुढे कसं जातोय हे कळलं पाहिजे. आपण टॅन थिटा पर्यंत आलो का, हे इथपर्यंत असं काढत काढत टॅन थिटा आलो 12/5. मग आता म्हणा वी नो दॅट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अरे बाबा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. अरे बाबा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा.
हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता मन इथं हा 1 ला 1 ठेवला, प्लसला प्लस ठेवला, टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय बेटा, या ठिकाणी हे बघा टॅन थिटा किती आले 12/5, म्हणजे या टॅन थिटासाठी मी ठेवलं 12/5, स्क्वेअरला स्क्वेअर केला, टॅन थिटाची व्हॅल्यू 12/5 आहे, टॅन थिटाची व्हॅल्यू 12/5 आहे, मी जशाच तशी ठेवली आणि स्क्वेअर केला त्याचा, इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पुन्हा करा, हा 1 ला 1 लिहिला, प्लसला प्लस केला, 12 चा स्क्वेअर किती आहे रे, 12 चा स्क्वेअर किती आहे बेटा 144, 5 चा स्क्वेअर किती आहे 25, 144/25, अरे बाबा 144/25. मग या ठिकाणी मी केलं 144/25, हा इथं काही नसतो म्हणजे डिनॉमिनेटरला 1 असतो, हा 25, हा कसा येतो इथं 25 एक 25, हा 25 ला 25, हा प्लसला प्लस आणि 144, बरोबर आहे, हा 1 × 144 आणि हा डिनॉमिनेटर मध्ये 25 × 1 हा 25, किती होतो मग हा 144 प्लस 25 169 आणि हा डिनॉमिनेटरला 25 ला 25, इथं राहतं सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजेच टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, टेकिंग स्क्वेअर रूट, देअरफॉर सेक थिटा स्क्वेअर काढा, सेक थिटा लिहा, फक्त आपल्याला सेक थिटा काढायचं होतं. सेक थिटा इज इक्वल टू काय येणार 169 कुणाचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर काढायचे आपल्याला, 1 स्क्वेअर कुणाचा 169 कुणाचा आहे, या ठिकाणी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणल्यानंतर 169 आहे 13चा 13चा आणि या ठिकाणी हा स्क्वेअर काढल्यामुळे इथं 13 दिला आपण आणि 25 हा 5चा आहे. सेक थिटा आपलं येऊन गेलं 13/5, सेक थिटा आपलं आलं 13/5, सेक थिटा आपलं आलं 13/5. कळलं सर्वांना इथंपर्यंत? काही अवघड होतं का मला सांगा? अवघड काही नाहीये, परत एकदा बघायचंय तुम्ही. ठीक आहे, इथंपर्यंत काढला आपण. आता त्याच्यानंतर बघा कॉस, आता सेक थिटा म्हणल्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती का बेटा, आपल्याला कॉस थिटा काढायचंय, तर कॉस थिटा वरून आपण काढू शकतो का फॉर्म्युला, काय कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. कॉस थिटा काढायचा आहे आपल्याला सेक थिटा माहिती, आपल्याला सेक थिटा तर आत्ताच काढला ना, मग त्याच्यावरून आपल्याला कॉस थिटा काढायचा आहे. तर चला पोरांनो, काय कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. आणि मग या ठिकाणी मी केलं हा सेक थिटा इज इक्वल टू 13/5, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस काढायचा आहे, हा काढायचा आहे कॉस, पहिला काढला आपण, कॉस थिटा इज इक्वल टू 1/सेक थिटा. सेक किती आहे बेटा 13/5, 1 ला 1 दिलं, हा 5 वरती जातो, 13 जशाच तसा राहतो, 5/13, हा 5 वरती जातो आणि हा 13 जशाच तसा राहतो, बरोबर आहे, 5/13 येतं. कॉस थिटा इज इक्वल टू 5/13 आणि मग या ठिकाणी म्हणा आपल्याला काय आलं बेटा, सेक थिटा आलं, कॉस थिटा आलं आणि टॅन थिटा आलं. तर आपण काय केलं आता आपण काय म्हणलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा किती आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा 12/5, याला आपण 1 आणि 2 म्हणा, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा किती आहे 12/5, हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा 12/5 आहे. मग मी इथं ठेवलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. मग हा कॉस थिटा जो आहे बेटा 15/13, हा इथं ठेवली व्हॅल्यू, मी इथं ठेवली. मग इथं ठेवल्यानंतर काय आले बेटा या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू काय, कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली लक्षात घ्या, हा इथं आधी गुणाकार करा 12 × कॉस थिटा, आपल्याला साइन थिटा काढायचा आहे त्याच्यामुळे बाजूला लिहिला मी हा साइन थिटा इज इक्वल टू हा 12 × कॉस थिटा, बरोबर 12/5 × कॉस थिटा, 12/5 × कॉस थिटा, हा साइन थिटा आपल्याला काढायचा आहे म्हणून बाजूला लिहिला, हा 12 × 5 हा कॉस थिटा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जातो, हा साइन थिटा काढायचा आहे म्हणून इथं लिहिला, त्याला इज इक्वल टू केलं पुढे आणि 12/5 × कॉस थिटा, हा डिनॉमिनेटर मधला इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये जातो कॉस थिटा. कॉस थिटा किती आहे सर्वांना माहिती, कॉस थिटा 5/13, हे कॉस थिटाच्या तिथे व्हॅल्यू ठेवली मी 5/13, हा इथला 12/5, हा 5 कट, हा 5 कट, हा 12/13 या ठिकाणी साइन थिटा येतो. साइन थिटा किती आला 12/13. खूप इझी पद्धतीने सांगितलंय, एक एक स्टेप सांगितले, परत एकदा बघायचंय, परत एकदा इमॅजिनेशन करायचंय, हातामध्ये पेन ठेवायचा आहे कंटिन्यू. ठीक आहे, लक्षात आलं, एकदा बघून घ्या व्यवस्थित सर्वांनी. फॉर्म्युला बेस्ड आहे, 2-4 फॉर्म्युले प्रकारचे लक्षात आले पाहिजेत. चला एक्झाम्पल छान होतं, व्यवस्थित बघून घ्या. चला लक्षात आलं सर्वांना, व्हेरी गुड. आता याच्यानंतर 5वं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. 5वं एक्झाम्पल काय रे,
लक्षात घ्या पोरांनो, पाचवं एक्झाम्पल काय, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, जर टॅन थिटा 1 असेल, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1. ए पोरांनो माझ्याकडे लक्ष द्या बेटा, असं समजू नका सर इकडेच गुंग आहेत, नाही, तुमच्याकडे लक्ष आहे माझं, तुमचं लक्ष पाहिजे मला. जेवढं तुम्ही जास्त तुमचं लक्ष इकडे असेल तेवढं आपल्याला सोबत छान स्टडी करता येईल. मुलांना मुलींना दोघांसाठी पण ही सूचना आहे, ठीक आहे. कंटिन्यू, जर बोर झालं ना इथं स्टॉप करा, थांबा, नंतर बघा. पण या ठिकाणी बेटा तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप छान पाहिजे. काय म्हणलंय, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, जर टॅन थिटा 1 असेल, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस कोसेक थिटा. काय म्हणले बेटा, टॅन थिटा जर 1 असेल, इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. हे दिलेलं आहे, तर ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता हे एक्झाम्पल कसं करायचं बघा. ह्याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या तुम्हाला सांगतो. टॅन थिटा इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 1 आहे, जसं तसं लिहिलं आपण. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट टॅन 45 म्हणजे 1 असते. थिटा ज्यावेळेस 45, टॅनची 45 डिग्री असते, ज्यावेळेस टॅन 45 डिग्री असतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 असते. ज्यावेळेस टॅन 45 असतं, मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे त्याच्याबद्दलच आहे, ज्यावेळेस टॅन 45 डिग्रीचा असतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 1 आहे. ज्यावेळेस टॅन 45 डिग्री असतो त्यावेळेस त्याची 1 व्हॅल्यू आहे. त्यामुळे हा टॅन थिटा 1 केव्हा आहे, ज्यावेळेस थिटा 45 आहे. टॅन थिटा 1 केव्हा आहे, ज्यावेळेस त्याची थिटा 45 आहे. त्यामुळे म्हणा, वी नो दॅट थिटा इज इक्वल टू 45. टॅन 45 जेव्हा असेल तेव्हाच त्याचं 1 असतं, म्हणून हा थिटा इथं आपण 45 काढला. कळलं लक्षात. आता लिहा इथं साइन थिटा इज इक्वल टू साइन 45 लिहा. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय काढायचं आहे, साइन 40, ह्याच्यामध्ये साइन कॉस, सेक आणि कोसेक, ह्याच्या 45च्या सगळ्या व्हॅल्यू लिहा. जसं आपण टॅनच्या लिहिल्या का नाही, टॅनची 40, टॅनची 1 म्हणजे कधीची आहे, ती कोणत्या डिग्रीची व्हॅल्यू आहे, टॅन थिटा 1 म्हणजे थिटाची व्हॅल्यू 45 आहे ना. मग आपल्याला प्रूफ काय काय करायचं सांगितलं ह्याची, तर ह्या सगळ्यांची बेटा 45ची व्हॅल्यू लिहायची, 45 डिग्रीची, 45 थिटाची व्हॅल्यू लिहायची. हे सर्वांना मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तुम्हाला चार्ट मध्ये इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं होतं. आता त्या व्हॅल्यू कोणत्या आहेत ते सांगतो इथं, लक्षात घ्या. इथं ह्याची तर झाली. साइनची काढा बेटा, साइन थिटा म्हणजे साइन 45, साइन 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. अरे बाबा इकडे लक्ष दे, साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 45 ची, 1/√2, 1/√2, 1/√2, साइन 45, 1/√2, साइन कॉस 45 बेटा, हा कॉस 45, सगळ्याची 45 ची काढायची बरं का. कॉस 45 सेम येणार आहे, साइन 45 1/√2, कॉस 45 1/√2, कॉस 45 1/√2, कॉस 45 1/√2, 1/√2. आता म्हणा पुन्हा नंतर सेकची काढा, सेक 45 म्हणजेच √2 येणार आहे फक्त, सेक 45 म्हणजेच √2, सेक 45 म्हणजेच √2, सेक 45 म्हणजेच √2, सेक 45 म्हणजेच √2. आता म्हणा कोसेक 45, कोसेक 45 ची किती आहे बेटा, √2. म्हणजे साइन आणि कॉस, बरोबर आहे, साइन आणि कॉस ह्या 45 ची व्हॅल्यू 1/√2, 1/√2, आणि सेक आणि कोसेक याची 45 म्हणजे √2 आणि √2 ह्या सेम व्हॅल्यू आहेत. कळलं सर्वांना. याच्या 45 याची 45, हे 1/√2, 1/√2 आणि इथं √2. आता म्हणा हे ठेवा जशास तसं, साइन थिटा प्लस कॉस थिटा, देअरफॉर म्हणा साइन थिटा प्लस कॉस थिटा आणि सेक थिटा प्लस कोसेक थिटा, हे जशास तसं इथं ठेवलं. ह्याच्या व्हॅल्यू ठेवा बेटा, साइन थिटाची व्हॅल्यू ठेवा. काय येणार हे बघा, हे 1/√2, 1/√2. सर हेच का ठेवली, कारण इथं 45 ची काढले आपण, हे मी सांगितलं, ठीक आहे. मग या ठिकाणी हे 1/√2 ठेवा, इथं 1/√2 ठेवा. सेक थिटाची व्हॅल्यू √2 आहे, हे √2 आणि हे √2. या ठिकाणी कसं येतं बेटा, मग हे या ठिकाणी हे कसं आलं, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा, याचं मल्टिप्लिकेशन करा. हा इथं हे √2 × 1 किती येतं बेटा, √2 × 1 √2 येतं, हे √2, आणि हा इथं किती येतो, हा इथं √2 × 1 √2 होतो, बरोबर आहे. आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये काय होतं या ठिकाणी, √2 × √2 काय होतं बेटा, या ठिकाणी √2 होतं, बरोबर आहे. √2 होतं हे फक्त, हा √2 × √2 हा √2 होतं, हा रूट कॅन्सल होतो या ठिकाणी आणि राहतं फक्त 2. ह्याची इथं कसं आलं तुम्हाला सांगू का अजून एकदा, हे बघा हे लक्षात घ्या, हे कसं आलं तुम्हाला सांगतो.
हे बघा हा 1/√2 वरचा सांगतो आधी, हा 1/√2 प्लस 1/√2 हे कसं येणार आहे बेटा, हा √2 × 1 हा √2 होतो, हा इथं काय होतो पुन्हा हा प्लस आणि हा √2 × 1 हा √2 होतो, बरोबर आहे. √2 आणि √2 काय होतं हे 2√2 बरोबर आहे. 2 स्क्वेअर बरोबर आहे, 2 स्क्वेअर 2√2 होतं, लक्षात आलं. हा किती होतं 2 होतं हे 2√2 आणि इथं किती होतं बेटा हा 2√2, हा √2 आणि √2 हा √2 स्क्वेअर होतो, हा किती होतो हा √2 स्क्वेअर होतो, बरोबर आहे. √2 स्क्वेअर, मग हा एक √2 कटला, हा एक √2 कटला, इथं राहिला फक्त एकच √2 बरोबर आहे. हा √2 एकच राहिला आणि हा 2 आणि हा √2 राहतो, म्हणजे हा इथं कसा होतो हा बघा, हा इथं √2 आणि 2√2 म्हणजे 2√2 होतो. इथं सांगतो तुम्हाला, हा √2 आणि √2 हे किती होतो इथं, हा √2 प्लस आणि हा प्लसला प्लस आणि हा √2 × 1 हा √2, हा √2 आणि √2 कसा होतो बेटा 2, हा √2 असं लिहा डायरेक्ट, √2 × √2 म्हणजे हा इथं हा एक कट होतो, हा एक कट होतो, राहतं काय या ठिकाणी, हा एक कट होतो, ह्याला आपण काय म्हणूया थांबा, इथे अजून एकदा सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येणार नाही, डायरेक्टली तुम्हाला लक्षात येणार नाहीये. हा √2 इथला × 1 हा प्लस हा √2 ठीक आहे, आपण हा √2 × √2 ठीक आहे. मग इथं आपण ह्या √2 आणि √2 ला काय केलं 2 रूट केलं आणि इथं काय केलं बेटा, हा √2 × √2 जशाच तसा ठेवला, हा रूट कटला आणि हा 2 म्हणजे रूट मधला 2 आणि हा √2 मधले कटला, आपला राहिला 2√2 फक्त हे आणि हे राहिलं, तेच लिहिलं मी इथं 2 आणि √2 आणि हे खालचं काय येणार आहे बेटा √2 आणि √2 2√2 येणार आहे, जे आपण इथं घेतलं होतं हे √2 + √2 म्हणजे √2 + √2 या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी 2√2 येतं 2√2. मग या ठिकाणी हा 2√2 इथं घेतला, हा 2√2 हा इथं वरती जातो, म्हणजे इथं खाली काय असतो, इथं 1 बाय काय होतो बेटा, इथं काही नसतं म्हणजे खाली 1 असतं, हा 1 वरती जातो 1/, हा 2√2 इथं जशाच तसा, हा 2√2 इथला जशाच तसा, हा इथं वरचा 1 इथं जातो आणि 2√2 खालीच राहतो जशाच तसं, म्हणून हा इथं 2/√2 × 1/2√2 येतं. हा 2 आणि हा 2 कटला, राहतं काय बेटा इथं 1/1 हा √2 × हा √2 1/√2 × म्हणजेच √2 × √2 म्हणजेच या ठिकाणी हा √2 स्क्वेअर होतो, √2 स्क्वेअर होतो, हा रूट आणि हा स्क्वेअर कटला, ह्याचा हा √2 म्हणजे √2 स्क्वेअर, हा रूट आणि स्क्वेअर कटवायचा, स्क्वेअर आणि रूट कटवायचा माहिती तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये. मग हा आपण हे कटवला, राहतं हा 1 आणि 1/2 म्हणजेच या ठिकाणी आन्सर काय येतं, या ठिकाणी एवढ्या सगळ्याचं 1/2 येतं. sin θ / sec θ म्हणजे sin θ + cos θ, sec θ + cosec θ 1/2. हे तुम्हाला बेसिक मध्ये पण हे सगळं शिकवलेलंच आहे, हे कसं करायचं ते. त्याच्यामुळे परत एकदा मी तुम्हाला हे इथं डिटेल सांगितलं की बाबा हे असं करा. तर ज्या मुलांना लक्षात येत नाही की बाबा सर त्याच्या व्हॅल्यू कशा बदलल्या, त्यामुळे मी त्यांना समजून सांगितलंय खूप सोप्या. मी म्हणजे सांगताना देखील मला माझ्या जी अवघड मेथड असते त्या मेथडनं मी सांगत होतो, पण मी ट्राय केलं की तुम्हाला खूप सोप्यात सोपं सांगावं, की अजून मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा ज्यांनाही जे मुलं येत नव्हतं, ज्यांना येत होतं ते पुढे गेले, पण ज्यांना येत नव्हतं त्यांना कसं सिम्प्लिफाय करून सांगावं याच्यासाठी मी ते ट्राय करत होतो. ते तुम्हाला कळलेलं असेल, नाही कळलं तर अजून एकदा तुम्ही स्लो मध्ये व्यवस्थित बघा. इथपर्यंत आलो बेटा, हे कसं काढलं ते सर्वांना इझी होता का प्रॉब्लेम. फक्त 40 हे tan 45 लक्षात आलं पाहिजे आणि ह्या सगळ्याच्या 45 व्हॅल्यू घेऊन आपण हे ठेवून इथं आपण काढलं पाहिजे. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. बघून घ्या एकदा सर्वांनी. फिफ्थ प्रॉब्लेम झाला बेटा. व्हेरी गुड. आता फिफ्थ प्रॉब्लेम झाल्यावर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा आहे, 6वा प्रॉब्लेम. खूप सोपा आहे. प्रूफ दॅट करायचंय, प्रूफ दॅट करायचंय, प्रूफ दॅट करायचंय म्हणजे प्रूफ करायचंय. आपल्याला काय प्रूफ द्यायचा आहे, काय त्यांनी प्रश्न दिलाय, sin² θ अपॉन cos θ प्लस cos θ इज इक्वल टू sec θ. म्हणजे हे म्हणजेच हे आहे sin² θ अपॉन cos θ
प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा होतं. तर हे सांगायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो ही हा प्रॉब्लेम आहे, हा इज इक्वल टू इथं आहे. इज इक्वल टूच्या इकडची साईड म्हणजे ही RHS असते आणि ही LHS असते. बरोबर आहे, तुम्हाला सांगतो इज इक्वल टू इथं असेल तर त्याच्या इकडची साईड RHS आणि त्याच्या इकडची साईड LHS, म्हणजे हा LHS आणि RHS तुम्हाला इक्वल दाखवायचा आहे. हा सेक थिटा RHS आहे आणि हा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा हा LHS आहे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिला बेटा, मी या ठिकाणी काय लिहिला, हा LHS लिहिला या ठिकाणी आधी. LHS हा LHS कोणता आहे, हा आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. हा RHS आहे ना हा. मग मी या ठिकाणी आधी LHS लिहिला. हा LHS किती आहे बेटा या ठिकाणी, LHS किती आहे बघा, मला सांगा या ठिकाणी LHS किती आहे. LHS किती आहे साइन थिटा, LHS किती आहे साइन स्क्वेअर थिटा, हा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. हा LHS लिहिला, हा LHS आणि RHS आहे. हा LHS मी इथं लिहिला साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्याला अजून कसं करून घेतलं मी, हा इथं काही नसतो म्हणजे डिनॉमिनेटरला 1 असतो. हा साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. हा कॉस थिटा आणि कॉस थिटा याचं मल्टिप्लिकेशन काय होतं, हा साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे स्क्वेअर होतो कॉस स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा इंटू 1 हा कॉस थिटा राहतो. हे कळलं का सर्वांना, हे कसं केलं हे लिहिलं मी इथं जसं तसं. हा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केला साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 काही नसते म्हणजे ह्या डिनॉमिनेटरला 1 होतं म्हणजेच इथं हे येणार साइन स्क्वेअर थिटा हा कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अपॉन करा कॉस थिटा इंटू 1 कॉस थिटा. मग इथं काय लक्षात आलं बेटा, आता हे लक्षात घे, हा इथं लक्षात घे मी काय सांगतोय ते. हा या ठिकाणी बघा, हा वरचा जो दिसतोय ना, वरचा डिनॉमिनेटर मध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ए बेटा हा वरचा जो आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू 1 असते बघा. इथं दिले मी देअरफॉर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 असतं. 1 म्हणजे किती, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू 1 आहे. त्याच्यामुळे ह्या डिनॉमिनेटरला मी 1 देऊ शकतो का, इट बिकम्स 1, म्हणजे याला ह्या पूर्ण व्हॅल्यूला मी 1 म्हणू शकतो. कॉस थिटा जशाच तसा. मी ह्याचं रिझन इथं सांगितलं की बाबा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 येतं. त्यामुळे मी इथं लिहिलं 1, हा 1 अपॉन कॉस थिटा. आणि नंतर या ठिकाणी बघा हा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय असतं, सर्वांना माहिती आपण काढत होतो 1 अपॉन कॉस थिटा. अरे बाबा 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा येतं, सेक थिटा. म्हणून या ठिकाणी आपण म्हणलं देअरफॉर 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा असतं. ह्या 1 अपॉन कॉस थिटाला टोटली पूर्णलाच मी सेक थिटा म्हणलं आणि सेक थिटाच म्हणजे या ठिकाणी इथं आलं बघा. म्हणजे याची व्हॅल्यू आपण ही प्रूफ केली का, म्हणजेच या ठिकाणी हे आलं LH सेक थिटा म्हणजेच RHS आलं आणि हे जे LHS आहे LHS इज इक्वल टू RHS आपण या ठिकाणी प्रूफ केलं. हेच या ठिकाणी म्हणा हा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आपण प्रूव्ह केलेला आहे. कितीतरी इझी आहे, कितीतरी सर्वात इझी आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. हे या ठिकाणी घ्यायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, हा ह्याची व्हॅल्यू फक्त 1 आहे लक्षात आलं पाहिजे आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा हे लक्षात आलं पाहिजे. किती इझी पद्धतीनं प्रूफ करायचंय, काहीतरी अवघड होतं का बाबा हे प्रूफ देणं. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, याच्यामध्ये आपण थोडंसं जर कॉन्सन्ट्रेशन दिलं, व्यवस्थित बघितलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी इझी होऊन जातील. एकदा बघून घ्या या ठिकाणी कशा पद्धतीनं मी सांगितलंय, एकदा बघून घ्या व्यवस्थित. हा जो LHS आहे बेटा हा आहे आणि हा RHS आहे, हे या ठिकाणी एकदा कळू द्या तुम्हाला. लक्षात आलं, हा RHS आहे आणि हा या ठिकाणी LHS आहे. तो LHS मी या ठिकाणी पुट करून घेतलाय. ठीक आहे, तो LHS या ठिकाणी मी घेतलेला आहे. हा LHS ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हा LHS ची आहे, LHS ही घेतला आणि ह्याला मी RHS प्रूफ केलं इथं. ठीक आहे, कळलं सर्वांना हे, व्हेरी गुड, खूप छान खूप छान बेटा. 6th क्वेश्चन कळला सर्वांना. चला आता याच्यानंतर बरेच काय करतात माहिती का, आमच्या टीचरला ट्रिग्नॉमेट्री येत नाही. काही टीचर काय करतात, कसं लिहितात काय माहिती नाही, लेकरांना समजून सांगत नाहीत आणि मग लेकरांचं पुन्हा पुढे भविष्यामध्ये नुकसान होतं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही थोडंसं योगायोगाने आपली भेट झालेली आहे, तुम्ही माझ्याकडे शिकताय तर थोडं कॉन्सन्ट्रेशन द्या. थोडंसं मी जे सांगतोय त्याच्यावरती थोडंसं फोकस करा. मी खूप जीव तोडून आणि प्रामाणिकपणे सांगतोय बेटा, कारण मी आता आपलं शेवटी संपत आलेलं आहे जॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्रीचा म्हणजे एक प्रॅक्टिस सेट एक चॅप्टर राहून जातो आपला. ठीक आहे, मेन्सुरेशन वाला. त्यामुळं थोडं कॉन्सन्ट्रेशन फोकस या सर्व गोष्टी जर आपण लक्ष दिल्या तर आपल्याला अडचण आयुष्यामध्ये कधीच नाही येणार. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण 6th प्रॉब्लेम पर्यंत.
गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर बेटा आपल्याला लक्षात घ्या, याच्यानंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम बघायचा आहे. कॉस स्क्वेअर थिटा आपण हे बघा त्यांनी काय दिले, ह्याला प्रूफ करायचंय बरं का, सब क्वेश्चनच आहे, याला प्रूफ करायला दिले त्यांनी. काय प्रूफ करायचंय, कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे हे LHS आहे आणि हे RHS आहे. ठीक आहे, हे कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हे कळलं का, हे पूर्ण LHS आणि इज इक्वल टूच्या इकडचं RHS. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 1 आहे, हे प्रूफ करायचंय, हे प्रूफ करायचंय. LHS RHS सेम आहे, म्हणजे हे म्हणजेच 1 आहे आणि हे पण 1 आहे, हे प्रूफ करायचंय. चला आता करूयात. आधी LHS लिहा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण LHS लिहितो. LHS हा इज इक्वल टूच्या इकडचं काय रे बेटा, कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता मी तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये हा कॉस स्क्वेअर थिटा मी जशाच तसा घेतला, कॉस स्क्वेअर थिटा इथं जशाच तसा लिहिला. हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला माहिती का नाही, आपण मागे घेतलेला आहे. अरे बाबा लक्षात आलं पाहिजे, लगे असे आपल्या मेंदूमध्ये दिवे लागले पाहिजेत, असं ऐकल्यासारखं वाटलं पाहिजे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा असतो. 1 प्लस बघा इथं दिलंय ते प्रूफ करून, देअरफॉर हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे बेटा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा आहे, हे लक्षात आलं पाहिजे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या जागी सेक स्क्वेअर थिटा लिहिला, हा इथे इंटूला इंटू लिहिला, हा कॉस जशाच तसा लिहिला, याची व्हॅल्यू फक्त हा सेक स्क्वेअर थिटा, हा कॉस स्क्वेअर. हा बेटा काय केला आपण या ठिकाणी, हा स्क्वेअर कॉमन केला. ठीक आहे, हा कॉस थिटा इंटू सेक थिटा ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर दोन्हीला असल्यामुळं हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिला, बरोबर आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा, हा स्क्वेअर आपण कॉमन केला स्क्वेअर. आणि मग या ठिकाणी आपण म्हणलं ह्याचा अजून एक फॉर्म्युला असतो, कॉस थिटा इंटू सेक थिटा, कॉस थिटा इंटू सेक थिटा, कॉस थिटा इंटू सेक थिटा म्हणजे 1 आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा म्हणजे 1 आहे. त्यामुळे इथं हे होल बिकम काय झालं बेटा, कॉस थिटा इंटू सेक थिटा 1 झालं. ह्याला मी 1 लिहिलं, स्क्वेअरला स्क्वेअर केला, 1चा स्क्वेअर 1 आला आणि देअरफॉर म्हणलं हा याची व्हॅल्यू 1 इतकी झाली. हे व्हॅल्यू LHS किती आहे बेटा, 1 झालं आणि LHS 1 आहे, RHS पण 1 आहे, RHS पण 1 आहे. देअरफॉर म्हणा LHS आणि RHS इक्वल झालं. लक्षात आलं. हेच हे म्हणजेच या ठिकाणी 1 आहे. कॉस स्क्वेअर थिटा इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 आहे आणि यालाच आपण म्हणलं हेन्स प्रूव्ड. किती सोपं आहे मला सांगा बरं. अरे एवढं सोपं मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा सोपा चॅप्टर असेल. एकदा ट्रिग्नॉमेट्री जर समजला ना, सर्वात इझी चॅप्टर आहे. बरेच म्हणून सर ट्रिग्नॉमेट्री कळत नाही. अरे टीचरच आपले नीट सांगितले नाहीत, गंदे गंदे टीचर आहेत सगळे. कसे सांगतात माहिती नाही मला तर, काही शाळेवरचा विश्वासच नाही. कसे सांगतात की ते कोणत्या पद्धतीने शिकवतात आय डोंट नो. का त्यांना त्यांच्या घरचा टेन्शन असतं की ते मुलांची काळजीच करत नाहीत, मला माहिती नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी एकदम असं बारीक सारीक सांगत आहोत, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, जे इथं मी सांगतोय ना बेटा, किती सोप्या पद्धतीने मुलांना प्रूफ इतक्या दिवस अवघड जात होतं, एकदम सिंपल पद्धतीने सांगितलंय. फॉर्म्युले जे आहेत ते असे क्लिक झाले पाहिजेत, एक एक पुट केलं पाहिजे आणि हे परत परत बघायचं बेटा. ह्याच्या बाहेरचं काही सुद्धा विचारलं जाणार नाही. ठीक आहे, मला खोकला लागला तुम्हाला बोलून. ठीक आहे, लक्षात आलं बेटा. गुड, व्हेरी गुड. चला सेकंड झालं बेटा. हा दुसरा सब क्वेश्चन झाला. प्रूफचे आपण 2 बघितले. ठीक आहे, या ठिकाणी आता या ठिकाणी तिसरा बघायचा आहे. या ठिकाणी आता आपल्याला तिसरा बघायचा आहे. काय या ठिकाणी, हा मागचा बघितला का सर्वांनी, मागचा घेतला का सर्वांनी, हा सेकंड घेतला सर्वांनी, बघितला व्यवस्थित. गुड, व्हेरी गुड. याच्यानंतर पुढचा बघा. आता पुढचा बघा. पुढं काय म्हणलंय या ठिकाणी बघा. हा किती आहे बेटा, 1 रूट मध्ये आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. काय प्रश्न आहे, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू, म्हणजे हे LHS आहे आणि हे RHS आहे. हे LHS आहे एवढं, इज इक्वल टूच्या इकडचं RHS आणि इकडचं LHS, इकडचं LHS इकडचं RHS, म्हणजे हे म्हणजेच हे आहे असं प्रूफ करायचंय. मग या ठिकाणी आपण LHS घ्या, प्रूफ करताना LHSच घ्यायचं. काय रे LHS या ठिकाणी, हा LHS बरोबर आहे. LHS काय, 1 मायनस साइन थिटा अपॉन रूट मध्ये घ्या. LHS किती आहे, LHS आपण घेतलं, हा LHS आहे. व रूट मध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा, हा रूट मध्ये घ्या 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. इथं लक्षात आलं पाहिजे. आता हे सिंपल साठी रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर करा.
हा जो आहे ना डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन थिटा, याचं पण इथं मल्टिप्लिकेशन करून रूट मध्ये घेऊन अपोजिट साइन इथं घ्यायचं. ठीक आहे. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर कसा कन्सेप्ट आहे ते सांगतो. हा LHS घेतला इथं रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा, रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर म्हणा आणि पूर्ण रूट मध्ये घ्या. हे पूर्ण टोटल असा मोठा रूट घ्या आणि हा 1 मायनस साइन थिटा अपॉन हा 1 प्लस साइन थिटा जशा तसा, याचा अपोजिट चिन्ह मायनस आहे त्याच्यामुळे इथं इंटू करा. हा 1 मायनस साइन थिटा इकडे ह्या मल्टिप्लिकेशन करायचा. रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर म्हणजे त्याच ब्रॅकेटमध्ये वरती मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर डिनॉमिनेटर करायचा. हा बघा 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा, चिन्ह बदला इथं 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा, सेम इथं साइन सेम इथं साइन सेम. ठीक आहे. ह्यानं मल्टिप्लाय केलं आपण, रॅशनलायझिंग केलं डिनॉमिनेटर. हा 1 मायनस साइन थिटा, हा 1 प्लस साइन थिटा आहे ना, इथं 1 अपोजिट चिन्ह घेऊन 1 मायनस साइन थिटा ह्याच रूट मध्ये असं मोठा रूट काढून केला आपण. कळलं. हा साइन थिटाने. मग या ठिकाणी काय आला रे, हा सेम चिन्ह आहे 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर म्हणूयात का. 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा दोन्हीचा आपण स्क्वेअर केला 2 वेळेस आहे. हे सेम आहे 2 वेळेस, त्याच्यामुळे आपण काय म्हणलं, हे 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर, हा 1 मायनस साइन थिटा स्क्वेअर म्हणलं. हा मायनस मायनस सेम आहे ना, हे 2 वेळेस असल्यामुळे त्याला 2 वेळेसचा स्क्वेअर दिला ब्रॅकेटमध्ये. आणि हे बघा आता हे वेगळं आहे थोडं डिनॉमिनेटर मधलं. हा 1 प्लस साइन थिटा आणि हा 1 मायनस साइन थिटा आहे. तर ह्या ठिकाणी एकदा प्लस आहे एकदा मायनस आहे. तर हे असं होतं का, सपोज ह्या 1 ला मी ए म्हणलं, हा ए प्लस बी, याला काय म्हणलं मी ए प्लस बी, आणि हा ए मायनस बी हा मायनस, याला ए म्हणलं, हा ए मायनस बी. ह्या फॉर्म मध्ये आहे का ए प्लस बी आणि ए मायनस बी. तर ह्याचं तुम्हाला हे एक्सपान्शन कशाचं आहे माहिती का तुम्हाला, हा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला कसा आहे तो सर्वांना माहिती का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी ए प्लस बी. बरोबर आहे. ए मायनस बी ए प्लस या ठिकाणी ए मायनस बी स्क्वेअरचा ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे बघा, ए प्लस बी ए मायनस बी हा एक्सपान्शन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दिसतंय का, हे दोन्ही एकसारखे होते म्हणून डायरेक्टली ब्रॅकेटचा स्क्वेअर केला इथं, पण हा एकदा प्लस दिसतोय हा मायनस दिसतोय. तर याला आपण सपोज ए मानलं, हा प्लस, आणि याला बी मानलं ए प्लस बी, आणि याला ए हा दिसतोय मायनस आणि ए बी. म्हणजे हा कशाच्या फॉर्म मध्ये आहे, ए मायनस ए प्लस बी आणि ए मायनस बी. याला आपण कसं म्हणू शकतो या ठिकाणी, याला फॉर्म्युलामध्ये कसं म्हणू शकतो आपण, ए प्लस ए मायनस बी स्क्वेअर म्हणू शकतो का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचं एक्सपान्शन हे म्हणू शकतो का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी. तर मग इथं लक्षात ठेवा, हा ए म्हणजे 1चा स्क्वेअर करा, ए म्हणजे 1चा स्क्वेअर करा, जे आपण म्हणलं मायनसला मायनस द्या, याचं एक्सपान्शन हे मायनसला मायनस, आणि हे साइन थिटा जे आहे तर याला आपण साइन स्क्वेअर थिटा केलं, म्हणजे याचा स्क्वेअर चिन्ह प्लस मायनस पैकी मायनस, हा 1चा स्क्वेअर प्लस मायनस पैकी मायनस, आणि हा साइन स्क्वेअर थिटा. बघा इथं पण एक्सपान्शन दिलंय 1 प्लस बी 1 मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे एक्सपान्शन इथं दिलेलंच आहे. ठीक आहे. इथून इथं आलो आपण. त्याच्यानंतर घ्या हे रूट मध्ये घ्या. या ठिकाणी हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जशाच तसा घेतला, आणि 1 स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा हे काय होतो बेटा, बघा इथं या ठिकाणी काय हे हा फॉर्म्युला एक तयार होतो का नाही, हा साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा. आपण म्हणलो होतं ना साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 असतो. मग आपण ह्या कॉस थिटाला असं लिहू शकतो का, हा 1 इथं आला आणि 1 मायनस साइन थिटा, हा 1 इथं घेतला आपण, 1 इथं घेतला, हा 1 इथं घेतला, आणि हा साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. या फॉर्म्युलाला मी असं कन्वर्ट करू शकतो. त्याच्यामुळं हा तसा हा फॉर्म्युला असाच दिसतोय बघा या ठिकाणी 1 स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा. लक्षात आलं. हा कसा दिसतो या ठिकाणी 1 स्क्वेअर थिटा मायनस 1 स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी मी काय केलं, या ठिकाणी काय केलं मी बेटा, या ठिकाणी या 1 स्क्वेअर, हा 1चा फॉर्म्युला 1 स्क्वेअर म्हणजेच 1 होतो बरं का, 1चा स्क्वेअर म्हणजेच 1 होतो, त्यामुळे हे 1 आहे. नाहीतर इथं म्हणताल 1 स्क्वेअर कुठे आहे, हा 1 स्क्वेअर म्हणजेच 1 होतो पुन्हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्यामुळे हा फॉर्म्युला वरचा डिनॉमिनेटर इथं जशाच तसा घेतला. हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा आहे. ठीक आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा फॉर्म्युला आपण कशाहून तयार केला, हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1. तर त्याला आपण असं लिहू शकतो, हा 1 इथं लिहून 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी याला मी कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं. पुन्हा ह्या म्हणा 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा
हा कसा केला बेटा या ठिकाणी, हा 1 मायनस साइन थिटाचा स्क्वेअर, म्हणजेच हा सर्वांना माहिती, हा स्क्वेअर आणि हा रूट काढून टाका बाजूला, हा रूट आणि स्क्वेअर तुम्हाला माहिती बाजूला काढायचं आणि मधलं जे आहे ते लिहायचं. हा बघा हा रूट आहे, हा रूट आणि हा स्क्वेअर आपण हे दोन्ही बाजूला काढला, मध्ये जे आहे तेवढं लिहिलं 1 मायनस साइन थिटा आणि हा कॉस, हा स्क्वेअर, हा इथला स्क्वेअर आणि हा रूट, म्हणजे ह्याचा स्क्वेअर आणि हा रूट गेला, याचा स्क्वेअर हा रूट गेला, राहिलं काय मध्ये, हा 1 मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा, हे स्क्वेअर स्क्वेअर कटले ह्या रूट सोबत, बरोबर आहे, बाहेर आले. आणि मग या ठिकाणी हे 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा या ठिकाणी काय होतं बेटा, 1 अपॉन कॉस थिटा आणि मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा या ठिकाणी इथं काय म्हणलं बघ, हा 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे ह्याच्यासाठी मी हे असं लिहिलं, ठीक आहे. कॉस थिटा हे कॉमन लिहिलं, ह्या 1 साठी एक कॉस थिटा आणि साइन थिटा साठी एक कॉस थिटा लिहिलं का. 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, ह्याचं कसं केलं, हे 1 अपॉन, हे 1 ह्याच्यासाठी, साइन थिटा पण ह्याच्यासाठी, हे 1 अपॉन कॉस थिटा बरोबर आहे, आणि हा मायनसला मायनस, आणि मग इथं हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे कॉस थिटा मी हे त्याचं काय केलेलं आहे म्हणूयात आपण, हा कॉस थिटा ह्याच्यासाठी पण घेतला आणि ह्याच्यासाठी पण घेतला, 1 अपॉन कॉस थिटा मायनसला मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा मायनसला मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं वरसून आपण इथं आलो, हे कळलं पाहिजे का. मग लक्षात घ्या, हा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सर्वांना माहिती, अरे बाबा 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा येते, जे आपण इथं प्रूफ केलं. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा लिही, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा येते, साइन थिटा अपॉन कॉस थिटा सर्वांनाच माहिती जगाला. अरे बाबा आपल्या ट्रिग्नोमेट्री बारक्याला पण माहिती, 1 अप साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा येतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा येतं. मग या ठिकाणी मी याच्या जागी टॅन थिटा लिहिलं, याच्या जागी सेक थिटा लिहिलं, हा सेक थिटा मायनस टॅन थिटा, म्हणजेच या ठिकाणी हे प्रूफ करायचं होतं का, याच्यासाठी सेक थिटा मायनस टॅन थिटा आलं का. या ठिकाणी हे RHS आलं का बेटा, हे RHS, हे LHS आपण घेतलं होतं, LHS ला आपण कन्वर्ट केलं या सेक थिटा मायनस टॅन थिटा मध्ये, आणि देअरफॉर आपण म्हणा LHS आणि RHS इक्वल आहे, आणि देअरफॉर हा 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा इज इक्वल टू हा सेक थिटा मायनस टॅन थिटा. ठीक आहे, इथपर्यंत आलं, हे समजणं खूप गरजेचं आहे. हे इथं आपल्याला हा फॉर्म्युला ह्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हा इथं समजणं गरजेचं आहे. आणि हे एक साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा, हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा, हे इथं लिहा व्यवस्थित. हा या ठिकाणी रूट आणि स्क्वेअर, हा इथला स्क्वेअर आणि रूट काढून टाका, मधलं फक्त 1 मायनस साइन थिटा आणि हा कॉस स्क्वेअर थिटा, हा कॉस थिटा लिहा. 1 मायनस साइन थिटा आणि कॉस थिटा, हा 1 ला कॉस थिटा आणि साइन ला पण कॉस थिटा कॉमन आहे, त्यामुळे 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा, हे इम्पॉर्टंट स्टेप आहे, हे ह्याची इथं स्पिल्ड करता आली पाहिजे. आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, हा मायनसला मायनस मध्ये जे आपण इथं प्रूफ केले ते आलेलं आहे. थोडंसं मोठं होतं हे, ठीक आहे, हे थोडंसं मोठं आहे पण घाबरायचं नाही. 5 वेळेस बघा, कंटिन्यू बघा, आत्ता बघितले ना तुम्ही, अजून 5 वेळेस बघा, आत्ता बघितले ना 5 वेळेस बघा, सोडून बघा 5 वेळेस बघा, 5 वेळेस स्वतः सोडून बघा. 100% ट्रिग्नोमेट्री मध्ये वेगळं काही पडणार नाही, जे बुक मध्ये आहे तेच पडणार आहे. त्यामुळं इतकं छान करून घ्या बेटा, तुम्हाला कॉन्फिडंट खूप छान वाटला पाहिजे. मी जे प्रत्येक गोष्ट सांगतोय ना ट्रिग्नोमेट्री मध्ये, ती अशी मनाला फील झाली पाहिजे. ठीक आहे, असं फील झालं पाहिजे की सरांनी जे सांगितलंय खूप छान सांगितलंय, फील होतंय, खूप छान सांगितलंय, फील होतंय. अशी प्रत्येक गोष्ट, ईच अँड एव्हरीथिंग फील जर झाली तर मी म्हणतो तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. इथपर्यंत आलोत आपण तिसऱ्यापर्यंत आलोत या ठिकाणी. गुड, व्हेरी गुड, गुड. लक्षात आलं बेटा हे सर्वांनी लक्षात घ्या. हा प्रॉब्लेम सर्वांनी लक्षात घ्या बेटा. तिसरा प्रॉब्लेम झाला इथं सर्वांचा. हा तिसरा झाला बेटा सर्वांचा. गुड. याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट घ्यायचा आहे. बेटा. काय रे, नेक्स्ट कोणता आहे? नेक्स्ट पण प्रूफच आहे, सब क्वेश्चन आहे. काय करायचंय बघा पोरांनो, हा काय दिलाय, LHS आहे, इज इक्वल टू इथं आहे, इज इक्वल टूच्या इकडचं LHS आणि RHS. आपल्याला LHS ला खाली घेत RHS सारखं प्रूफ करायचंय. सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेट आहे, आणि इकडे ब्रॅकेट आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट आहे. यालाच काय म्हणतात,
टॅन थिटा इंटू सेक थिटा. ठीक आहे, यालाच काय म्हणायचंय, टॅन थिटा इंटू सेक थिटा. आता आपल्याला याला प्रूफ करायचंय बेटा. काय करायचं, चला LHS घ्या. कोणता LHS आहे, हा सेक थिटा मायनस कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये कॉट थिटा प्लस टॅन थिटा इथं घेतला आपण. याला आपण कसं लिहिलं बेटा, सेक थिटाला, सेक थिटाचा फॉर्म्युला बघा. सेक थिटाला मी कसं लिहिलं, सेक थिटा म्हणजे इथं प्रूफ केले बघा. सेक थिटाला मी 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो का, हे सेक थिटाला. सेक थिटा म्हणजे काय, ए पोरांनो फॉर्म्युला हे माहिती आहे ना सर्वांना. सेक थिटा म्हणजे काय, 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, आणि सेक थिटाला मी 1 अपॉन कॉस थिटा लिहू शकतो ना. त्यामुळे ह्या सेक थिटाच्या जागी लिहा 1 अपॉन कॉस थिटा, आणि कॉस थिटाला कॉस थिटा लिहा फक्त. हे 1 अपॉन कॉस थिटा, कारण कॉस कॉस आणायचं आपल्याला सगळीकडे. हा 1 अपॉन कॉस थिटा मायनस हा कॉस थिटा. ठीक आहे, कॉट थिटाला मी कसं लिहीन, कॉट थिटाला साइन थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा. कॉट थिटाला कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉट थिटा, कॉट 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 थिटाला कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग या ठिकाणी कॉट थिटाच्या जागी कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहिलं. टॅन थिटा तर सगळ्या जगाला माहिती, साइन थिटा प्लस कॉस थिटा, साइन थिटा प्लस कॉस थिटा. कॉट थिटाला काय, कॉस थिटा प्लस अपॉन साइन थिटा, आणि टॅन थिटाला काय बेटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या ठिकाणी हे बघा इथं लिहिलेलं आहे, सगळं प्रूफ केलेलं आहे. हे जशाच तसं इथं लिहिलं, फक्त याच्यामध्ये ह्याचं कॉट थिटाचं कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहिलं. हे इथं जसंच तसं केलं, इथं प्लसला प्लस हा मायनसला मायनस. आता ह्याच्यामध्ये हे काय येणार बेटा, इथं काही नसते म्हणजे डिनॉमिनेटरला 1 आहे, हा 1 इंटू 1 येणार, मायनसला मायनस, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, हा कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, कॉस थिटा इंटू 1 हा कॉस थिटा. ह्याचं हे लिहिलं. आता हे लिहा बेटा, ह्याचं कसं येणार, हा कॉस थिटा आणि हा कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, हा साइन थिटा आणि साइन थिटा, हा प्लसला प्लस द्या, साइन स्क्वेअर थिटा, आणि हा साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन थिटा इंटू कॉस थिटा मल्टिप्लिकेशन मध्ये. इथपर्यंत आलो आपण. आता लिहा. आता हे माहिती आहे ना, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे बघा हे फॉर्म्युला ह्याच्यावरून लय तयार करता येतं बघा बेटा. हे बघा हे जे आहे ना 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, याला मी साइन स्क्वेअर थिटा लिहिलंय, याला मी हे लिहिलंय. कसं लिहिलं, हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ह्याला कसं लिहिलं, हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होतो का नाही, हा 1 मायनस हा 1 इथं घेतला मी, हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा घेतला म्हणजे साइन स्क्वेअर थिटा होतो. आता इथं काय दिसतंय, हे सेम दिसतंय कधी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, याला मी साइन स्क्वेअर थिटा म्हणलं, याच्यासाठी हे ठेवलं. हे प्रूफ आहे इथं. ठीक आहे, हा प्रूफ आहे इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर हा कॉस थिटा जशाच तसा घेतला. आता इथं हा काय बेटा, हा काय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. याला हे काय केलं, आता हे कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा. हे बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. अरे बाबा कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 आहे. हो का, इथं दिसतंय का, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. अरे बाबा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 आहे. याच्यासाठी मी 1 लिहिलं. हा साइन थिटा इंटू कॉस थिटा, हा साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा साइन स्क्वेअर, हा इथं ह्याचा मी हे लिहिला, याचा हे लिहिला, हा इथं ह्याच्यातला एक साइन स्क्वेअर, हा स्क्वेअर मधला साइन थिटा आणि हा साइन थिटा एक कट होतो, बरोबर आहे. हा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर आहे, मग हा साइन थिटा आणि इथला एक साइन थिटा कट होतो. लक्षात आलं, राहतं काय, फक्त हे स्क्वेअरचं कट होतं, राहतं फक्त साइन थिटा. इथं हा कॉस थिटा राहतो, हा इंटूला इंटू, हा 1 ला 1 राहतो आणि इथं कॉस थिटा राहतो. हा कटला ना, हा 1 ला 1 आणि कॉस थिटा राहतो. ठीक आहे, हा स्क्वेअर असल्यामुळं, हा इथं स्क्वेअर असल्यामुळं एक वेळेस कटला फक्त, हा एक वेळेसचा राहिला. आता साइन थिटा आणि कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, अरे सगळ्या जगाला माहिती साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. इंटूला इंटू घ्या, 1 अपॉन कॉस थिटा. अरे बेटा 1 अपॉन कॉस थिटा, 1 अपॉन कॉस थिटा सर सेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा करा. या ठिकाणी आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, टॅन थिटा इंटू सेक थिटा. आलं का, टॅन थिटा, याला टॅन थिटा आणि याला सेक थिटा, म्हणजे आपलं हे LHS म्हणजेच इज इक्वल टू म्हणा, इज इक्वल टू RHS आलं. देअरफॉर म्हणा LHS इज इक्वल टू RHS, ज्याला आपण या ठिकाणी, ज्याला आपण डायरेक्टली या ठिकाणी म्हणलं. ठीक आहे, हे पूर्ण एक गणितच आहे. ठीक आहे, एक गणितच आहे हे, लक्षात आलं, हे पूर्ण एक गणितच आहे, बरोबर आहे.
ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. हे इथपर्यंत आलं. हे अशा पद्धतीने हे याचे प्रूफ म्हणजे ह्याचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, मी जे लिहिले तिथं पुट केलेत. इझी होतं का, काही डिफिकल्टी होती का मला सांगा. काही सुद्धा डिफिकल्टी नाहीये. खूप स्टेप बाय स्टेप सांगितलंय. व्यवस्थित बघा, परत 2-3 वेळेस बघा. ट्रिग्नॉमेट्री व्यवस्थित बेसिक पासून आपलं सगळ्यांचं छान झालं पाहिजे. ठीक आहे, कळलं सर्वांना. गुड, व्हेरी गुड बेटा. चौथं झालं बेटा प्रूफ याच्यामधलं. खूप छान, खूप छान. चला, इथपर्यंत झालं का. आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. आता परत आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन प्रूफ करायचंय. काय सांगितलंय त्यांनी बघा. हे LHS आहे, हे RHS आहे. हे LHS आहे, हे RHS आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे RHS हे कॉट थिटा प्लस टॅन थिटा म्हणजे कोसेक थिटा इंटू सेक थिटा आले म्हणून सांगायचंय. चला सांगूया. इथं काही नाही म्हणजे इथं गुणाकार आहे बरं का. मग या ठिकाणी LHS घ्या आधी. आपण LHS घेतलं. हा कॉट थिटा प्लस टॅन थिटा, हा कॉट थिटा प्लस टॅन थिटा. अरे कॉट थिटाला काय म्हणतात, कॉट थिटाला काय म्हणतात, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटाला काय म्हणतात, ए बाबा कॉट थिटाला काय म्हणतात, ए बाबा कॉट थिटाला काय म्हणतात, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉट थिटाला कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणलं, प्लसला प्लस दिलं. टॅन थिटाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कॉस थिटा. साइन थिटाला कॉस, टॅन थिटाला कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. जे मी इथं लिहिलं हे बघा. कॉट थिटाला काय म्हणतात, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. इथं लिहि. टॅन थिटाला मन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे सर्वांना माहिती. आता ह्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा आणि खालचा मल्टिप्लिकेशन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता हे सर्वांना माहिती. कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा आत्ताच काढले आपण. प्रत्येक ठिकाणी यूज करायला बरं का, ते लक्षातच असू द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1. मग या ठिकाणी हे कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा हे एकच आहे. याला आपण 1 म्हणलं, याच्यासाठी 1 दिलं आणि हा साइन थिटा इंटू कॉस थिटा हा जशाच तसा लिहिला. आता हे वेगवेगळं. हा 1 ह्याला द्या, हा 1 ह्याला द्या. 1 अपॉन साइन थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे 1 डिनॉमिनेटर ह्या दोघांचा पण आहे ना, त्यामुळे वेगवेगळं लिहिलं. हा 1 अपॉन साइन थिटा, हा 1 ह्याचा पण डिनॉमिनेटर आहे, ह्याचा पण आहे न्यूमरेटर आहे. त्यामुळे 1 अपॉन साइन थिटा इंटू करा मध्ये आणि 1 अपॉन कॉस थिटा. आपल्याला प्रूफ काय करायचं होतं बेटा. आता हे करायचंय. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटाला आपण सेक थिटा म्हणतो. झालं. ह्या 1 अपॉन साइन थिटाला कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटाला सेक थिटा. अरे बाबा तेच करायचं होतं. 1 अपॉन साइन थिटाला कोसेक थिटा मध्ये इंटूला इंटू आणि हा सेक थिटा या ठिकाणी 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. याला म्हणूयात आपण. ह्या RHS ला आपण LHS प्रूफ केलं. देअरफॉर हा LHS इज इक्वल टू RHS कॉट थिटा प्लस टॅन थिटा म्हणजेच कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आपण RHS ला LHS ला RHS प्रूफ केलं. फक्त आपण पहिल्यांदा RHS LHS घेतोय, लेफ्ट हँड घेतोय, इज इक्वल टू चा इकडं प्रूफ करतोय, तेवढंच काढतोय. आन्सर आलं का, समजलं का. प्रूफ म्हणजे हे जेवढं आहे तेवढंच हे आहे. हे पण 2 आहे तर हे पण 2 आहे, हे 10 आहे तर हे 10 आहे. लक्षात आलं. तेच आपण करतोय. किती सोप्या पद्धतीने सांगितलं बेटा. चला एकदा बघून घ्या सर्वांनी. 5th क्वेश्चन. चलो याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. आता 6th बघायचं आहे आपल्याला. 6th काय रे. 6th मध्ये काय सांगितलंय या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलंय, प्रूफ करायचंय आपल्याला. तेच सब क्वेश्चनच चालू आहे आपला 6th वा. ठीक आहे. सब क्वेश्चन 1 अपॉन ह्याला प्रूफ करायचंय एवढं. 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे. चला प्रूफ करूयात. LHS घ्या बेटा. हे LHS काय इज इक्वल टूच्या इकडचं फक्त 1 अपॉन सेक थिटा आणि टॅन थिटा आहे. हा LHS 1 अपॉन सेक थिटा मायनस हा टॅन थिटा इथं घेतला. आता ह्याला सर्वांना माहिती आहे. असं एकच आलं ना बेटा, त्याला रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर करा, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर करा. सर्वांना माहिती 1 अपॉन सेक थिटा मायनस टॅन थिटा इथं जसं तसं लिहिलं रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर. याचं अपोजिट चिन्ह काय, प्लस आहे, ते वरती इकडे गुणाकारात डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला लिही. हा सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू करा. सेक थिटा लिहिलं, हा अपोजिट साइन मायनस प्लस टॅन थिटा अपॉन करा. हा सेक थिटा इथं जे लिहिले तेच लिहा. सेक थिटा प्लस टॅन थिटा
काय येणार बेटा, ह्याला मल्टिप्लाय करा, सेक थिटा प्लस टॅन थिटाच येणार इथं 1 ला मल्टिप्लाय केल्यावर. आणि हे इथं काय येणार बेटा, हा सेक स्क्वेअर थिटा, हा मायनस आणि प्लस काय येणार. आता हा असा दिसतोय का, हा सपोज ए आणि हा मायनस बी, ए आणि मायनस बी, हा ए आणि प्लस बी कधी येतो बेटा, ए मायनस बी ए प्लस बी, हा कधी येतो, असा येतो का, ए मायनस बी आणि ए प्लस बी, हा कधी येतो सर्वांना माहिती, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतो का. त्यामुळं म्हणा हा सेक स्क्वेअर थिटा, हा सेक डबल आहे त्यामुळे हा सेक स्क्वेअर थिटा, मायनस आणि प्लस मायनस टॅन थिटा आणि हा टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा, हा सेक 2 वेळेस आहे त्यामुळे सेक स्क्वेअर थिटा, ह्या मायनस आणि प्लस मध्ये मायनस येतं, फॉर्म्युलेला जावा किंवा ह्या दोन्ही असा विचार करा, हा सेक थिटा इंटू सेक थिटा, सेक स्क्वेअर थिटा, मायनस आणि प्लस हा मायनस येतो आणि हा टॅन आणि टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, असं गेलात तुम्ही डायरेक्टली जरी असं मल्टिप्लाय करून गेलात तरी चालेल, फक्त मायनस प्लस मायनस लक्षात ठेवा. हा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हा काय येणार आहे बेटा, हा लक्षात आला का, अजून एकदा फॉर्म्युला आला का बेटा, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 1, हा 1 प्लस टॅन, हा फॉर्म्युला आहे, हा बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. ओके, 1 प्लस टॅन, मूळ फॉर्म्युला हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. मग आपण काय केलं, हा सेक इकडे आणला, सेक स्क्वेअर म्हणजे हा सेक इथं जशाच तसा ठेवला, हा टॅन इकडे मायनस मध्ये गेला, हा प्लस आहे ना इथं, तर हा मायनस मध्ये घेतला म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतं, बरोबर आहे, इज इक्वल टू 1. त्याच्यामुळं ह्या सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाला या पूर्णला डिनॉमिनेटरला मी 1 म्हणलं, हा सेक प्लस टॅन थिटा जशाच तसा हा पूर्ण 1 करा, काय येतो बेटा, हा एवढंच येतो, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपल्याला एवढंच प्रूफ करायचं होतं, डिनॉमिनेटरचा 1 ला काहीही अर्थ नसतो, डिनॉमिनेटरच्या 1 ला काहीही अर्थ नसतो. कळलं का राजा, एकदम व्यवस्थित सांगितलंय. हा सेक थिटा प्लस टॅन थिटा, डिनॉमिनेटरचं 1 सोडून दे आणि मग या ठिकाणी याला म्हण RHS, हा RHS आहे, देअरफॉर हा LHS आणि RHS समान झाला. आपण हा LHS लिहितोय बरं का, हा फक्त ह्याचा अर्थ म्हणजेच हा इथं LHS आहे, याला रॅशनलायझिंग करत करत इथपर्यंत आलो आणि मग म्हणा हा एवढा होतो, हेन्स प्रूव्ड म्हणा LHS आणि RHS. ठीक आहे, सिंपल सांगितलंय, काहीही डिफिकल्टी नाहीये, व्यवस्थित बघा, नाही कळालं परत या, परत मी तेच सांगतोय. ठीक आहे, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल डिटेलमध्ये घेतलेला आहे, एक एक स्टेप प्रत्येक, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा कसं होतं ह्या स्टेप सांगितलेल्या आहेत, त्यामुळे घाबरायचं नाही. फॉर्म्युला मी 10 वेळेस तोंडाने सांगतोय, 10 वेळेस ओरडून सांगतोय, समोर लिहिलेला पण आहे, इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे. आता तुमची जिम्मेदारी आहे ते मल्टिपल टाइम्स करणं. मी ट्रिक सांगतो याला, मल्टिपल टाइम्स बघा, पाठ करू नका, मल्टिपल टाइम्स बघा, रिव्हिजन. अरे बाबा, आयुष्यामध्ये रिव्हिजन इज द बेस्ट, रिव्हिजन इज द की टू सक्सेस, हे लक्षात ठेवा. जेवढे जास्त रिव्हिजन करतील बेटा, जेवढे जास्त रिव्हिजन करतील ते जगात यशस्वी होतील. नंबर ऑफ असं घोटलं पाहिजे, सराव केला पाहिजे, लक्षात आलं तर मग ऑटोमॅटिकली सक्सेस मिळतं. ठीक आहे, कळलं सर्वांना. आणि बोर व्हायचं नाही. पोरांना काय वाटतं, मॅथमॅटिक्स बघा सर जड जाईल का, अरे मी आहे ना, मी किती हसत खेळत सांगतोय, 10 वेळेस नाही कळू द्या, 11व्या वेळेस बघा, मी आहे तुमच्यासोबत. मला फोन करा, रात्री 2 वाजता फोन करा, सर मला ह्याच्यातली ही गोष्ट सांगा, मी तुमच्यासोबत आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना, हे 6th कळलं, बघून घ्या एकदा, व्यवस्थित बघून घ्या बेटा. चला, व्हेरी गुड. चलो, याच्यानंतर आता नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला. नेक्स्ट कोणता आहे बघा, नेक्स्ट बघा, नेक्स्ट दिले या ठिकाणी, काय दिलंय, साईनचा 4th दिलाय, साइन 4th थिटा मायनस कॉस 4th थिटा, बरोबर आहे, 4 इंडेक्स आहे याचा. ठीक आहे, इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण लेफ्ट LHS हा इज इक्वल टूचा इकडचा आहे, तो घेतला आपण LHS कोणता आहे, साइन 4 थिटा मायनस कॉस 4 थिटा
आणि याला काय केलं बेटा, या 4 ला आपण असं म्हणू शकतो का, हा साइन स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर, हा स्क्वेअर इंटू स्क्वेअर 4 होतो का नाही. मग या 4 ला मी असं लिहिलं, हे कळलं पाहिजे. याला आपण असं लिहिलं, कसं लिहिलं, हा 4 जो असतो ना त्याला 2 इंटू 2 लिहू शकतो का, 2 इंटू 2 या 4 ला. त्याच्यामुळे ह्या 4 ला मी साइन स्क्वेअर, हा साइन मध्ये जशाच तसा, एक मध्ये स्क्वेअर एक बाहेर स्क्वेअर, हा मायनसला मायनस, कॉस 4 च्या जागी हा कॉस स्क्वेअर, एक स्क्वेअर इथं, जसा स्क्वेअर इथं आणि स्क्वेअर इथं, हा स्क्वेअर इथं स्क्वेअर इथं. ठीक आहे, याच्यासाठी हे लिहिलं, याच्यासाठी हे लिहिलं. हा LHS आहे. ठीक आहे, पुन्हा या ठिकाणी म्हणा हा साइन स्क्वेअर थिटा 2 वेळेस लिहायचा आहे आपल्याला. हा साइन स्क्वेअर थिटा मायनस या ठिकाणी काय लिहिला बेटा, सायन्स, हे बघा ह्या फॉर्म मध्ये दिसतोय का, हा साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा स्क्वेअर ब्रॅकेटचा आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर ब्रॅकेटचा ए स्क्वेअर, हा सपोज ह्याला टोटल ए म्हणा, हा टोटल ए आणि हा टोटल बी, म्हणजे ए चा स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर. याला असं म्हणू शकतो आपण, हा ए चा स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर मध्ये मायनस आहे, याला ए मायनस बी ए प्लस बी म्हणू शकतो का. मग या ठिकाणी म्हणा हा साइन स्क्वेअर थिटा मायनस हा साइन स्क्वेअर, ए वाला कोणता आहे, हा ए पूर्ण आहे, इथं घ्या ए वाला, हा साइन स्क्वेअर थिटा ए पूर्ण घेतला. बी कोणता आहे बेटा, बी मध्ये हा बी कोणता आहे, बी घ्यायचा आहे, तो बी आहे कॉस स्क्वेअर थिटा, हा कॉस स्क्वेअर थिटा घेतला. हा कारण ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये दिसतोय. ठीक आहे, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर जो आहे तो ए चा स्क्वेअर माना, हा टोटल मधलं जे आहे त्याला ए माना, त्यामुळे आपण हा ए मायनस बी ए प्लस बी घेतला. हा टोटल ए घेतला इथं, हा कॉस स्क्वेअर थिटा इथं बी घेतला, मायनस केला आणि मग इथं प्लस मध्ये करा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. याच्यावरून हे 3 स्टेप लक्षात आलाय का, ह्या 3 स्टेप महत्वाच्या आहेत याच्यामध्ये, या 3 स्टेप महत्वाच्या आहेत. अजून 2-3 वेळेस बघा, 3 स्टेप 3 वेळेस बघा पाठीमागे येऊन. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर हा साइन स्क्वेअर, आता पुन्हा काय म्हणायचं या ठिकाणी, हा साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा, हे जशाच तसं घेतलं हे, आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, अरे 1 होतं, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, अरे 1 होतं, 1च होतं ना फॉर्म्युलामध्ये, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 1. मग या ठिकाणी हा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 म्हणलं, ह्या पूर्ण ह्याच्यासाठी 1 व्हॅल्यू दिली इथं, ब्रॅकेटमध्ये हे जशाच तसं ठेवलं. हा इथं काय येतो बेटा, हा ह्याला मल्टिप्लाय 1 न केलं म्हणजे हे जशाच तसं येतं, म्हणजेच ही व्हॅल्यू येते साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता साइन स्क्वेअर थिटाला मी कसं लिहिलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटाला मी असं लिहू शकतो का, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ह्या बघा कॉस आणायचं आपल्याला, ह्या साइन स्क्वेअर थिटाच्या जागी मी ही साइन स्क्वेअर थिटा, हे जसं हा फॉर्म्युला मूळ फॉर्म्युला आहे मेन, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, या साइन स्क्वेअर थिटाला मी कसं लिहिलं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, हा मग साइन स्क्वेअर थिटाला मी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं. बेटा मायनसला मायनस दिलं, कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा लिहिलं, हा 1 ला 1 लिहिला बेटा, हा 1 ला 1 लिहिला, हा मायनस आणि हा मायनस आहे, कॉस स्क्वेअरचं सिम्बॉल किती आहे, मायनस, हा कॉस स्क्वेअरचं मायनस आहे, मायनस मायनस प्लस घ्या, हा 1 ला 1 लिहा, हा मायनस 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 प्लस म्हणजे हे किती येणार बेटा, हा कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा 2 वेळेस येईल, म्हणून 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणा, चिन्ह मायनसचं द्या. ठीक आहे, हा एक हेचं सिम्बॉल हे आहे, ह्याचं सिम्बॉल आहे मायनस मायनस प्लस, तर हे कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा ऍड करा. कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा दिसते, 2 वेळेस दिसते 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि हा मायनस मायनस इथं मायनस दिला, हा 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा, हा 1 ला 1 मायनसला मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हा आला का इथं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा, जे आपल्याला प्रूफ करायचं होतं, म्हणजे ह्या LHS ला RHS प्रूफ केलं, देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. आणि मग आपण या ठिकाणी सांगितलं. कळलं का मला सांगा, याच्यामध्ये काही डिफिकल्टी होती का, किती 3 साधं, हे इतकं सोपं आहे, म्हणजे अगदी 3 ओळीमध्ये संपायसारखं आहे, पण पहिल्या 3 स्टेप खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण 4 ला 2 इंटू 2 करतो आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याला ए प्लस बी ए मायनस बी असं लिहितो. हे कसं ते तुम्हाला समजून सांगितलंय, बघा पाठीमागे येऊन 2-3 वेळेस जरी बघितलं तरी आपलं त्या ठिकाणी चालेल. ठीक आहे, सोपा आहे का मला सांगा, खूप सोपा आहे, इझी आहे. ठीक आहे, घाबरायचं अजिबात नाही, कॉन्सन्ट्रेशन देऊन या ठिकाणी करायचंय. 7th क्वेश्चन आला बेटा, 7th क्वेश्चन आला या ठिकाणी. गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, 8वा क्वेश्चन बघा. याच्यानंतर 8वा क्वेश्चन बघायचा आहे आपल्याला, प्रूफच आहे याच्यामध्ये. 8वा क्वेश्चन बघायचा आहे. काय रे बेटा, याच्यामध्ये पण प्रूफ द्यायचा आहे आपल्याला.
RHS LHS द्यायचा आहे, हे LHS आहे, हे RH आहे, इज इक्वल टू च्या इकडचं RHS इज इक्वल टू च्या इकडचं LHS. चला सेक थिटा प्लस टॅन थिटा. अरे बाबा इकडे लक्ष द्या मुलांनो मुलींनो, तुमच्या दोघांचं पण फोकस माझ्याकडे पाहिजे, तुमच्या दोघांचं पण फोकस माझ्याकडे पाहिजे. काय रे बेटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा काय येतं, सेक थिटा प्लस टॅन थिटा कॉस इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. बघितल्या काहीच कळत नाही. लेफ्ट हँड घ्या, लेफ्ट हँड कुठला आहे, LHS हा लेफ्ट हँड साइड, सेक थिटा प्लस टॅन थिटा आपण लिहिलं, सेक थिटा प्लस टॅन थिटा. ह्या सेक थिटाला आपण काय म्हणूयात, 1 अपॉन कॉस थिटा. फॉर्म्युलाच आहे, सेक थिटाला काय म्हणायचं, 1 अपॉन कॉस थिटा. अरे बाबा सेक थिटाला काय म्हणायचं, 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटाला मी म्हणलं 1 अपॉन कॉस थिटा, प्लसला प्लस दिला. टॅन थिटाला काय म्हणूयात, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाला काय म्हणलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मी टॅन थिटाला म्हणलं साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथं लिहिलं बघा, सेक थिटाला मी 1 अपॉन कॉस थिटा लिहिलेला आहे, टॅन थिटाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे काय म्हणलं, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू कॉस थिटा काय होतो बेटा, कॉस थिटा होतो, आणि 1 इंटू कॉस थिटा 1. लक्षात आलं, हा कसा होतो बेटा, या ठिकाणी 1 इंटू हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. लक्षात आलं, हा 1 प्लस हा काय होतो, प्लस करा सरळ सरळ, हा कॉमन आहे ना, दोन्ही हा कॉमन आहे बरोबर आहे, कॉस थिटा आणि कॉस थिटा. ह्याचा नियम सर्वांना माहिती ना, जर रॅशनल खालचा कॉमन असेल, रॅशनल म्हणजे कोणता, खालचा आपला हे सॉरी डिनॉमिनेटर कॉमन असेल तर डिनॉमिनेटर कॉमन लिहा. प्लस मायनसच्या ज्यावेळेस आपण करतो डिनॉमिनेटर कॉमन लिहा. हे बघा डिनॉमिनेटर कॉस थिटा दिसतंय, कॉमन लिहिला आणि वरचा ऍड करा सरळ सरळ, 1 प्लस साइन थिटा म्हणजे 1 प्लस साइन थिटा. हा कॉस थिटा आपण खाली एकच लिहिला, डिनॉमिनेटर कॉमन लिहिला. लक्षात आलं, हे कसं आलं लक्षात आलं, याच्यावरून इथं मल्टिप्लिकेशन क्रॉस करण्याची गरज नाही, डायरेक्ट कॉमन आहे म्हणून कॉस थिटा एक वेळेस लिहिला, आणि हा 1 प्लस साइन थिटा. याला आपण काय करायचंय, रॅशनलायझिंग डिनॉमिनेटर करायचंय, रॅशनलायझिंग न्यूमरेटर रॅशनलायझिंग करा आता इथं बरोबर आहे, कारण हा न्यूमरेटर इथं आहे, 1 प्लस साइन थिटा आणि कॉस थिटा आहे. न्यूमरेटर हा न्यूमरेटर करायचा आहे, रॅशनलायझिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर नाही, न्यूमरेटर करायचा रॅशनलायझिंग. मग या ठिकाणी मी काय केलं बेटा, न्यूमरेटर रॅशनलायझिंग केला. याचा अपोजिट चिन्ह कोणता आहे, मायनस, ते इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं सेम मध्ये, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. काय आलं मला सांगा, हा इथं हा प्लस आणि हा मायनस आहे, हा 1 आणि 1 स्क्वेअर होतो, प्लस मायनस होतो, आणि साइन थिटा आणि साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा होतं. हे ह्या फॉर्म्युला सारखं आहे पहा. ठीक आहे, ए प्लस बी ए मायनस बी, हा दिसते का, हाला सपोज ए प्लस बी आणि हे ए मायनस बी, याला म्हणा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1चा स्क्वेअर मायनस घ्या, आणि हा बी म्हणजे हा बीचा स्क्वेअर, किंवा असं जरी म्हणलं तरी चालेल. हा 1चा स्क्वेअर, हा प्लस मायनस साइन, हा साइन आणि साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. मग या ठिकाणी हे आपण याचा अशामध्ये म्हणा किंवा असं ठेवा, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा इथं ठेवलंय आपण याचं, आणि हा कॉस थिटा इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थिटा इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर म्हणा हा 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इथपर्यंत आलो. ह्याचा अर्थ काय होतो बेटा, 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 स्क्वेअर म्हणजे किती, 1 होतो, आणि हा साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे. हा 1 स्क्वेअर काढून टाका ना, फक्त 1 राहतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा होणार आहे. हा फॉर्म्युलाच आहे ना, 100 वेळेस फॉर्म्युला यायलाय, हा फॉर्म्युला माहिती असू द्या, त्याला कन्वर्ट कसं करायचं हे लक्षात असू द्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ह्याच्यामध्ये हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा जर केला तर कॉस स्क्वेअर थिटा येतो आपला. ठीक आहे, तर मी याला पूर्णच मी याला हे म्हणलं, याचा हा 1 स्क्वेअर असा होतो मायनस साइन स्क्वेअर थिटा, याला ह्याच्यासाठी मी कॉस स्क्वेअर थिटा लिहिला, हा कॉसला कॉस लिहिला, हा 1 मायनस साइन थिटा लिहिला. ठीक आहे. आता बेटा हा कॉस थिटा आणि हा इथला स्क्वेअर मधला एक कट झाला, 2 होते, एक आणि हा एक कट झाला, राहिला फक्त कॉस थिटा आणि हा 1 मायनस साइन थिटा. आपलं काय प्रूफ करायचं होतं, कॉस थिटा आणि 1 मायनस साइन थिटा, कॉस थिटा आणि 1 मायनस साइन थिटा, हे आपलं RHS आणि LHS आलं, दोन्ही प्रूफ आपण केले. हे जसं तसं आपण इथं लिहिलं देअरफॉर म्हणून. इझी होतं का, ह्या सगळ्या जे प्रूफ सांगितलेत हे व्यवस्थित हळूहळू बघायचेत, एक एक स्टेप बघायचे. लक्षात आलं, काहीही अवघड नाहीये, फॉर्म्युला बेस्ड आहेत, डोकं पटपट चाललं पाहिजे. मी समजून सांगतोय, फर्स्ट वॉचिंग मध्ये हे जे तुम्ही प्रॅक्टिस सेट पूर्ण बघणार आहात बेटा,
बेटा 6.1 त्याच्यामध्ये फर्स्ट वॉचिंगमध्ये इतकं लक्षात आल्यासारखं होईल, फील आल्यासारखं होईल, कळेल, पण पूर्ण कळणार नाही. तुम्ही ज्यावेळेस सेकंड आणि थर्ड वॉचिंग बघाल त्यावेळेस 100% मी गॅरंटी देतो तुम्हाला 100% तुम्हाला लक्षात येईल ईच अँड एव्हरी स्टुडंटला. ठीक आहे, कळलं हे? व्हेरी गुड. बघून घ्या एकदा हा 8वा. बघून घ्या बेटा हा 8वा. व्यवस्थित लक्षात आलं सर्वांना? हा आता याच्यानंतर नेक्स्ट करूयात 9वा आपल्याला प्रूफ करायचा आहे. 9वा काय रे? 9वा या ठिकाणी 9वा बघा या ठिकाणी इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2 then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 1. हे आपल्याला शो करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हा 9वा प्रश्न शो करायचा आहे. ठीक आहे, 9वा प्रश्न शो करायचा आहे. तर आपण कसं करू बेटा ह्याच्यामध्ये? हा बघा देन शो दॅट म्हणले, हे शो दॅट, हे जर हे असेल तर आपल्याला शो करायचंय. काय करायचंय? इफ tan theta plus 1 upon tan theta म्हणजे 2 आहे, देन शो दॅट tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. चला आता ह्याच्यामध्ये आपण कसं करूयात? हे घेतलं आपण, त्यांनी जे गिवन दिले ते लिहिलं इथं tan theta plus 1 upon tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. हे आपण गिवन घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर याला स्क्वेअरिंग करा. ही RHS आहे, हे LHS आहे, ह्या इज इक्वल टू, याला स्क्वेअरिंग केलं. स्क्वेअरिंग म्हणजे जशाच तसं लिहिलं आणि त्याला ब्रॅकेटला स्क्वेअर केला. tan theta plus 1 upon tan theta स्क्वेअर आणि हा 2 ला स्क्वेअर केला. ह्याचं कसं आलं बेटा? स्क्वेअर केल्यानंतर हा सपोज A आहे, हा B आहे. ठीक आहे, A प्लस बी स्क्वेअर, A प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, A स्क्वेअर प्लस 2AB इंटू बी स्क्वेअर. मग ह्या फॉर्म मध्ये हे लिहिलं का बघा? हा A म्हणजे या ठिकाणी tan स्क्वेअर थिटा, हा जशाच तसा लिहिला. 2 इंटू हा 2 इथं लिहिला 2 आणि हा AB, हा A म्हणजे tan थिटा आणि B म्हणजे 1 अपॉन tan थिटा आणि प्लसला प्लस केलं, हा या ठिकाणी प्लसला प्लस केलं. हा B स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा, 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा, B स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा या ठिकाणी धरलं. बरोबर आहे? हा 1 अपॉन tan थिटा त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे हे टोटल बी आहे तर ह्या टोटलचा स्क्वेअर केला आणि इज इक्वल टू हा 2 चा स्क्वेअर 4 केला. लक्षात आलं? हे एक्सपान्शन याच्यात ठेवलं, एक्सपान्शन समजून सांगितलं. पुन्हा काय येतं बेटा इथं? हा जशाच तसं घ्या, tan स्क्वेअर थिटा इथं जशाच तसं घ्या, हा 2 ला 2 इथं जशाच तसं घ्या. बरोबर आहे? 2 ला 2, हा tan, हा इथं काय होतो? हा tan इकडं डिनॉमिनेटर आहे. बरोबर आहे? हा tan थिटा आणि हा tan थिटा कसा होतो बेटा या ठिकाणी? हा tan थिटा, ही tan थिटा लक्षात घ्या. हा tan थिटा आणि tan थिटा ह्याच्यामध्ये राहतं काय? 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा होतो हा. ठीक आहे, हा 1 अपॉन, हा काय होतो बेटा? 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. लक्षात आलं? हा tan स्क्वेअर थिटा आणि हे बिकम काय होतं सगळं? 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. हा इथं काय राहतो? हा tan स्क्वेअर थिटा इथला, हा tan स्क्वेअर थिटा इथला आणि हा इथं काय होतो? हा इथं काय होतो बेटा? 1 अपॉन, हा इथं हा tan थिटा आणि हा tan थिटा कट होतो, राहतो काय? हा 2 ला 2 राहतो इथं फक्त. हा इथं हा tan कट होतो, हा 2 ला 2 राहतो इथं जसाच तसा आणि हा 1 अपॉन tan स्क्वेअर म्हणजेच याला आपण 1 अपॉन 1, ह्या 1 चा स्क्वेअर 1 केला आणि हा स्क्वेअर इथं गेला खाली, 1 चा स्क्वेअर इथं 1 केला आणि हा स्क्वेअर म्हणजेच राहतो फक्त tan स्क्वेअर थिटाला इज इक्वल टू हा 4 ला 4 लिहिला. पुन्हा हा tan स्क्वेअर थिटा इथं tan स्क्वेअर थिटा घेतलं, हा प्लसला प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. शो काय करायचं होतं आपल्याला? हा बघा, हा tan स्क्वेअर थिटा, हा tan स्क्वेअर थिटा इथं आलं, हा 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा, हा 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इथं जशाच तसं घेतलं आणि इज इक्वल टू 2 आहे तर हा 4 इथं जशाच तसा आहे, हा 2 इकडं मायनस होतो, 4 मायनस 2 2 होतं. म्हणजे याला आपण हे शो केलं, अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. दोनदा बघा चांगल्या पद्धतीनं, म्हणजे याला आपल्याला ह्या प्रश्नाला हे शो करायचंय. ठीक आहे, एवढंच सांगितलंय, खूप छान पद्धतीनं समजून सांगितलंय आणि वन ऑफ द इझिएस्ट प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, फॉर्म्युला नाही, काही टेन्शन नाही, अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीनं करायचंय. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय आता ह्याच्यामध्ये? हे बघा, नेक्स्ट दिले या ठिकाणी हा 10वा tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर, हा a स्क्वेअर
लक्षात आलं. टॅन स्क्वेअर ए आणि हा इथं स्क्वेअर दिलाय ब्रॅकेटला, हा कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर आणि हा ए वरती स्क्वेअर दिलाय. म्हणजे ह्याला काय करायचंय प्रूफ, साइन ए आणि कॉस ए करायचंय. ठीक आहे. आता हा नवीन दिसतोय तुम्हाला, हा नवीन दिसतोय. आतापर्यंत जे केला त्याच्यामध्ये हा असा प्रूफ नव्हता, LHS RHS हा नवीन दिसतोय. तर कसं आहे हे, याला LHS घ्या बेटा. हा आपण टॅन ए अपॉन 1 प्लस टॅन ए आणि ए स्क्वेअर घेतला, हा LHS. हा प्लसला प्लस जशाच तसा लिहून घेतला, हा सगळा इज इक्वल टूच्या इकडचा आहे, हा जशाच तसा लिहून घेतला. आपण टॅन एला टॅन ए घेतलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच सर्वांना माहिती, हा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच काय असतो बेटा, फक्त एवढ्यासाठी बघ, 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच ए म्हणजे काय माहितीये का, ए म्हणजे थीटा आहे बरं का, ए म्हणजे थीटा आहे. लक्षात आलं. म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर हे ए म्हणजेच थीटा जर धरलं तर सेक स्क्वेअर ए होतं. 1 प्लस एक्स ए टॅन स्क्वेअर ए म्हणजेच सेक स्क्वेअर ए. म्हणून या ठिकाणी मी काय केलं, ह्या 1 प्लस टॅन स्क्वेअर एच्या जागी हा ह्याच्या जागी मी सेक स्क्वेअर ए लिहिला. म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअरच्या जागी सेक स्क्वेअर लिहिला आणि ए ला ए आणि ह्या स्क्वेअरला स्क्वेअर. हा प्लसला प्लस घेतला, कॉट ए ला कॉट ए. 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजेच हा देअरफॉर 1 प्लस कॉट स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए. लक्षात आलं. ए म्हणजेच थीटा आहे जशाच तसा. 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर. 1 प्लस कॉट स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर, कॉट कॉट कॉट, 1 प्लस कॉट स्क्वेअर म्हणजेच कोसेक स्क्वेअर. हा कोसेक स्क्वेअर इथं घेतला, ए जशाच तसा घेतला, ब्रॅकेट स्क्वेअर. हा टॅन ए घेतला इथं जशाच तसा. हा इथं बघा आता हा 2 आणि 2 हे 2 इंटू 2 किती होतं, 4 होतं का नाही. म्हणून हा सेक 4 ए म्हणलो मी. ह्याला 2 इंटू 2 हा सेक 4 ए आणि हा कोसेक 2 इंटू 2 हा कोसेक 4 ए. हा वरचा जशाच तसा. हा बघा टॅन एला मी काय म्हणतो, साइन ए अपॉन कॉस ए. ए म्हणजेच थीटा आहे ना, जसं आपण टॅन थीटाला साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणायचो कोणी, टॅन थीटाला साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तसंच आपल्याला इथं टॅन ए ला साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए अपॉन कॉस ए. टॅन ए ला मी साइन ए अपॉन कॉस ए म्हणलं. कॉट ए ला काय म्हणणार मी, कॉस ए अपॉन साइन ए. जसं कॉट थीटाला मी कॉस थीटा अपॉन साइन थीटा म्हणत होतो ना, तसं या ठिकाणी कॉट ए ला कॉस ए आणि साइन ए म्हणलं. आता इथे कॉस सेक 4 ए म्हणजे काय, सेक 4 ए म्हणजे 1 अपॉन कॉस 4 ए. सेक 4 ए म्हणजे काय बेटा, सेक 4 ए म्हणजे 1 अपॉन कॉस 4 ए आणि हा कोसेक 4 ए म्हणजे 1 अपॉन साइन 4 ए. ह्या सेकला काय लिहितो मी, 1 अपॉन कॉस लिहितो कोणी. सेक म्हणजे 1 अपॉन सेक ए म्हणजे 1 अपॉन कॉस ए. म्हणजे 1 कॉस सेक थीटा जर म्हणलं तर आपण 1 अपॉन कॉस थीटा म्हणत होतो ना, 1 अपॉन कॉस थीटा. सेक थीटा म्हणजे 1 अपॉन कॉस थीटा. आणि साइन ए ह्याच्यामध्ये साइन ए म्हणजेच आपण काय करत होतो या ठिकाणी, साइन ए म्हणजेच या ठिकाणी काय करायचो आपण, कोसेक ए म्हणजेच काय करायचो आपण, 1 अपॉन साइन करायचो. कोसेक थीटा म्हणजे 1 अपॉन साइन थीटा. मग या ठिकाणी ह्या कोसेक ह्याला काय केलं मी, सेकला 1 अपॉन कॉस लिहिलं, ह्या सेकसाठी 1 अपॉन कॉस लिहिलं. हा 4 ए इथं जशाच तसा. ह्या कोसेकला काय केलं, 1 अपॉन साइन लिहिलं आणि 4 जशाच तसा, ए जशाच तसा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा साइन ए आणि कॉस ए हा इथं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होतो बेटा, हा साइन ए आणि हा साइन ए अपॉन कॉस ए काय होतो, हा साइन ए अपॉन कॉस ए, साइन ए इंटू हा काय होतो या ठिकाणी, ह्याला आपण कसं करतो माहितीये का, याला आपण इथं वरती घेतो बेटा, ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी आधी लिहा. हे बघा मी याचं सांगतो तुम्हाला. हा साइन ए अपॉन कॉस ए हा जो डिनॉमिनेटर मधला आहे हा वरती येऊन इथं काय होतो, कॉस 4 ए होतो अपॉन 1. म्हणजे हे मल्टिप्लिकेशन करा, काय होतं, हा साइन ए इंटू कॉस 4 ए, साइन ए इंटू कॉस 4 ए हा होतो का इथं, साइन ए इंटू कॉस 4 ए. ह्याचं चाललंय फक्त, हा प्लसचा बघू नका, एवढं बघा. हा साइन ए इंटू कॉस 4 ए आणि हा कॉस ए हा बरोबर आहे, साइन ए इंटू कॉस 4 ए हा कॉस ए, हा प्लसला प्लस या. आता ह्याच्यामध्ये कसं करायचं, इथं ह्याच्यामध्ये हा कॉस ए इथं बघा, हा कॉस ए अपॉन हा साइन ए, हा कॉस ए अपॉन साइन ए. लक्षात आला, हा कॉस ए अपॉन साइन ए इंटू करा, हा साइन ए 4 वरती जातो, इथं कॉस ए ला जातो, साइन 4 ए इंटू 1 हा काय येतो बेटा, कॉस ए साइन 4 ए. लक्षात येतं, हा कॉस ए इंटू साइन 4 ए, कॉस ए इंटू साइन 4 ए, हा साइन ए इथं जशाच तसा साइन ए इंटू 1 साइन ए होतो. हा
हा कॉस आणि ह्याच्यातला एक कॉस कट होतो, राहतं काय, हा साइन ए आणि कॉस 3a राहतं, साइन ए आणि कॉस 3a, हा प्लसला प्लस होतो, हा साइन ए आणि इथला साइन ए एक कट होतो, कॉस ए आणि साइन 3a राहतं, म्हणजे हा इथं कॉस ए आणि साइन 3a राहिलं. पुन्हा ह्याच्यात मध्ये काय करा बेटा, हा कॉस ए आणि कॉस ए, साइन ए आणि कॉस ए कॉमन काढा, साइन ए इथला काढला आणि इथं कॉस ए काढला कॉमन, राहिलं इथं काय, मग हा इथला कॉस ए इथं गेला एक, कॉस स्क्वेअर झाला, कॉस स्क्वेअर झाला आणि प्लस हा साइन स्क्वेअर ए झाला. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातला कॉमन काढला इथं बेटा, ह्याच्यातला एक एक कॉमन काढला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा साइन ए, हा साइन ए आणि इथं हा कॉस ए, हा साइन ए आणि हा कॉस ए, कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर एला काय म्हणतो आपण, कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर एला काय म्हणतो, बाबा रे, अरे बाबा रे, कॉस स्क्वेअर ए आणि साइन स्क्वेअर एला 1 म्हणतो, 1 म्हणतो. त्यामुळे ह्याच्या जागी हे 1 लिहिलं, हे जशास तसं. आणि मग हे या ठिकाणी हा साइन ए आणि हा कॉस ए इंटू 1, लक्षात आलं, हा 1 इथं, हा इथं जशास तसा, ह्याच्यासाठी हे 1 लिहिलं, हा साइन ए इंटू कॉस ए. आपल्याला काय करायचं होतं प्रूफ, साइन ए इंटू कॉस एच करायचं होतं. ठीक आहे, साइन ए इंटू कॉस ए म्हणजेच RHS झालं. LHS म्हणजे RHS हा छान प्रॉब्लेम आहे. पहिल्या प्रॅक्टिस सेट मधला हा थोडासा डिफिकल्ट आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण थीटाच्या जागी ए म्हणलंय. अजून 2 वेळेस बघा, नाही कळलं तर 4 वेळेस बघा, नाही कळलं तर 40 वेळेस बघा, पण ट्रिग्नॉमेट्रीला कंटाळू नका बेटा. मी तुम्हाला येऊन असं काही दडपण देणार नाही किंवा तुम्हाला असे फटके देणार नाही किंवा तुम्हाला कोणी मारणार नाही. आपण फक्त, तुम्ही ऍपमध्ये आहात, मी इथे आहे, पण बेटा हे तुमच्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं 100% कॉन्सन्ट्रेशन देऊन, जोपर्यंत लक्षात येत नाही कळलं ना, फोन करा, पण लक्षात येत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस, ऑब्झर्वेशन, डोकं, मॅथमॅटिक्स असं फील झालं पाहिजे बेटा. ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी मिळून करायच्या. ठीक आहे, लक्षात घ्या. अजून एकदा 10th क्वेश्चन लक्षात आला सर्वांना. चला, 10th क्वेश्चन लक्षात आला. इलेव्हन्थवा क्वेश्चन घ्यायचा आहे आता. 11वा घ्यायचा आहे. काय म्हणतो 11वा क्वेश्चन, 11वा बघा, सेक 4a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन 4a, इकडं ब्रॅकेट क्लोज, मायनस 2 tan स्क्वेअर a इज इक्वल टू 1. म्हणजे हा इथून इथपर्यंत हा काय होतो बेटा, लेफ्ट साइड आहे, हा लेफ्ट हँड साइड आहे आणि ही RHS 1 हे RHS आहे, म्हणजे ही LHS इज इक्वल टू RHS दाखवायचंय. कळलं तुम्हाला? मग या ठिकाणी हे LHS इज इक्वल टू RHS दाखवायचंय. LHS लिहा इथं. LHS काय बेटा, हे इथून लिहा, सेक 4a ब्रॅकेट 1 मायनस साइन 4a ब्रॅकेट क्लोज, हा मायनस 2 प्लस tan स्क्वेअर a. ठीक आहे, आता सेकला काय लिहिणार मी, हा सेकला सर्वांना माहिती, सेकला 1 अपॉन कॉस लिहिलं जशास तसं, सेक साठी 1 अपॉन कॉस, हा 4 जशास तसा, हा a जशास तसा, इंटू 1 मायनस साइन 4a ला काय लिहिणार मी, जशास तसं ठेवलं, 1 मायनस साइन 4a ला मी काय लिहिणार, हा साइन 4 ला मी काय लिहिणार बेटा, हे बघा, हे a मायनस b आहे का नाही, याला 1 मायनस साइन स्क्वेअर a एकदा लिहिणार आणि 1 प्लस साइन स्क्वेअर a एकदा लिहिणार. हा 4 असल्यामुळं हा कसा केलाय त्यांनी, a मायनस b चा 4 असल्यामुळं मी काय केलं एकदा, a मायनस b चा स्क्वेअर आणि a प्लस b स्क्वेअर, a प्लस b चा स्क्वेअर असं लिहिला ना. मग या ठिकाणी हा ही स्टेप करणं गरजेचं आहे बरं का. हा 4 असल्यामुळं 1 मायनस साइन स्क्वेअर a एकदा लिहिला, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन रिमेनिंग राहिलेला मायनसच्या जागी प्लस लिहिला. बघा, कारण एकदा मायनस आणि एकदा प्लस, लक्षात आलं. हा 1 प्लस साइन a स्क्वेअर, हा एकदा स्क्वेअर, हे 4 2 मध्ये डिवाइड केले, एकदा मायनस आणि प्लस ह्या मायनसचं. ठीक आहे, आणि हा मायनसला मायनस, हा 2 ला 2, tan स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर a म्हणजेच काय, साइन अपॉन कॉस, tan स्क्वेअर थिटा म्हणजे काय सर्वांना माहिती. मग ते टॅनच्या जागी काय, tan स्क्वेअर a म्हणजे साइन स्क्वेअर a अपॉन कॉस स्क्वेअर a. इथपर्यंत आलो आपण, लक्षात आलं. हे इथं ह्याचं हे लिहिलेलं आहे, सेक a म्हणजे इथं लिहिलेलं आहे. इथं सेक मध्ये काय लिहिलं आपण, हे 1 अपॉन कॉस a, tan a म्हणजे साइन a अपॉन कॉस a, जे लिहिलेलं आहे हे फॉर्म्युले पुट केले आपण.
त्याच्यानंतर इथं या 1/cos 4a जशाच तसं लिहिलं, हा इंटू काय लिहिला बेटा 1 मायनस साइन ए साइन स्क्वेअर ए. हे बघा 1 हा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए, हा 1 मायनस साइन स्क्वेअर ए. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए आहे, ए म्हणजेच थीटा धरलाय ना. 1 मायनस साइन स्क्वेअर ए म्हणजेच कॉस स्क्वेअर ए. हा 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या जागी कॉस स्क्वेअर ए लिहिला, हा 1 प्लस साइन स्क्वेअर ए जशाच तसा लिहिला, मायनसला मायनस 2 ला 2, हा साइन स्क्वेअर ए जशाच तसा, खाली कॉस स्क्वेअर ए जशाच तसा. त्याच्यानंतर लिहा इथं, आता इथं मल्टिप्लिकेशन करायचं, इथं डिवायडेड बाय मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, हा 1 इंटू कॉस स्क्वेअर ए काय होतो बेटा 1 इंटू कॉस स्क्वेअर ए, हा काय होतो कॉस स्क्वेअर ए होतो, बरोबर आहे. हा कॉस स्क्वेअर ए होतो, हा कॉस स्क्वेअर ए होतो या ठिकाणी. हा मल्टिप्लिकेशन मध्ये काय या ठिकाणी 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, ह्याचं कसं केलंय तुम्हाला सांगतो. हे बघा हा पूर्ण, हा जो आहे हा पूर्ण असा मल्टिप्लिकेशन मध्ये, ठीक आहे. हा वरचा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, हा कॉस स्क्वेअर हा इथला आणि हा कॉस स्क्वेअर ए इथला, कारण हा 2 आहे आणि हा 4 आहे, म्हणजे हा इथला एक कटला पूर्ण आणि हा इथला 2 कटला, राहिला डिनॉमिनेटर मध्ये कॉस स्क्वेअर ए राहिला फक्त, जे आपण इथं लिहिलं कॉस स्क्वेअर ए. आणि हा 1 इंटू 1 प्लस साइन ए म्हणजे फक्त हा इथं साइन स्क्वेअर, हा न्यूमरेटरला, ह्या पूर्ण न्यूमरेटरला हा राहिला फक्त 1 प्लस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, 1 प्लस साइन स्क्वेअर ए, कारण हा स्क्वेअर आणि इथला 4 स्क्वेअर कटले, राहिला फक्त कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, आणि मग हा इथं हा राहिला 1 प्लस साइन स्क्वेअर ए आणि हा कॉस स्क्वेअर ए, हा मायनसला मायनस राहिला, हा 2 इथला 2 ला 2, हा साइन स्क्वेअर ए आणि अपॉन कॉस स्क्वेअर ए. ठीक आहे, आता इथं ह्याच्यामध्ये मायनस मल्टिप्लिकेशन जरी केलं तरी चालेल. हा 1 प्लस साइन स्क्वेअर ए, 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस हा मायनस, कारण बेटा हा डिनॉमिनेटरला बघा ना, डिनॉमिनेटर हा कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए डिनॉमिनेटर समान आहे ना. ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला 1 मायनस 2 मायनस 2 मायनस 1 अपॉन 2 असं जर असेल, ही डिनॉमिनेटर जर सेम असेल तर डिनॉमिनेटर आपण कॉमन धरतो आणि हा 2 मायनस 1 करतो. ठीक आहे, हा गणिताला सोडवताना हा 2 डिनॉमिनेटर कॉमन आहे, कॉमन घेतला आणि 2 मायनस 1 केला सरळ सरळ. तसंच करा इथं, हा कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए कॉमन दिसतो, त्याच्यामुळे कॉस स्क्वेअर ए कॉमन घेतला ह्या, आणि हा 1 प्लस साइन स्क्वेअर ए मायनस हा 2 साइन स्क्वेअर ए आपण जसा तसा घेतला. हा काय येतो या ठिकाणी, हा 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए, बरोबर आहे. काय येतो याच्यामध्ये, हा येतो या ठिकाणी, हा 1 मधून हा या ठिकाणी 1 येतो, 1 ला 1, हा प्लस मायनस मायनस होतो आणि हा साइन स्क्वेअर ए मधून 2 साइन स्क्वेअर ए मधून 1 साइन स्क्वेअर ए गेला. बघा ना, हा बघा हा 1 जे आहे ना, हा 1 ला 1 मी जशाच तसा घेतला. ठीक आहे, ह्या साइन स्क्वेअर एचा सिम्बॉल आहे प्लस आणि ह्या 2 साइन स्क्वेअर एचा सिम्बॉल आहे मायनस. ठीक आहे, हे पूर्ण एक असतं आणि हे पूर्ण एक आहे. ठीक आहे, हा 1 ला 1 इथं जसाच तसा घेतला, या प्लस आणि मायनस पैकी मायनस घेतला, प्लस मायनस मायनस घेतला, ह्या 2 साइन स्क्वेअर ए आहेत त्यातला एक गेला, ह्या 2 साइन स्क्वेअर मधला एक गेला, तर राहता माझ्याकडे फक्त साइन स्क्वेअर ए. 2 साइन स्क्वेअर ए आहेत तर त्यातला एक गेला म्हणजे एकच राहिला ना, म्हणजे हा साइन स्क्वेअर ए एक राहिला, प्लस मायनस पैकी हे 2 मोठा आहे ना, मोठ्याचं सिम्बॉल, ह्याला 2 आहे इथं एकच आहे, ह्या मोठ्याचं सिम्बॉल मायनस दिलं इथं, हा कॉस स्क्वेअर ए घेतला. पुन्हा या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला आपण काय म्हणतो, 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला, हे बघा 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला आपण कॉस स्क्वेअर ए म्हणतो. 1 मायनस जो ह्या फॉर्म्युलापासून तयार झालाय, 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला आपण कॉस स्क्वेअर ए म्हणतो. तो इथं लिहिला मी कॉस स्क्वेअर ए न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर ए जसाच तसा, आणि हा कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए एक सारखे आहेत, ते कटतात आणि त्याच्यामुळे हे LHS ह्याची व्हॅल्यू पूर्ण RHS बनते. देअरफॉर LHS आणि RHS, ठीक आहे, LHS आणि RHS हे इथं या ठिकाणी होतं. कळलं सर्वांना? व्यवस्थित कळलं? हे पण थोडंसं डिफिकल्टी लेवलचं आहे, पण व्यवस्थित जर समजून घेतलात एक एक स्टेप, ईच अँड एव्हरी स्टेप, मुलं स्टेप समजून घेत नाहीत, कंटाळतात, असं कुठंतरी बघतात, मग एखादी स्टेप बघत असं डोकं खाजवतात. अरे कॉन्सन्ट्रेशन दे, असं डोळे फाडून बघ, हेडफोन गळ्यात कानामध्ये घाल, हातात पेन घे, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन रेंजमध्ये राहा, थोडेसे पैसे खर्च कर पण इंटरनेटचं रेंज व्यवस्थित घे. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं जर केलात ना, आयुष्य तुमचं बदलणार आहे. खूप डीपली सगळ्या गोष्टी सांगतोय मी, ठीक आहे, लक्षात आलं? व्यवस्थित समजून घ्या. चला याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे याच्यानंतर.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला या ठिकाणी 12वा. काय प्रॉब्लेम आहे हा बघा, ह्याच्यामध्ये पण हा LHS आहे, हा RHS आहे, ह्याचा हा प्रूफ आहे असं दाखवायचंय. tan थीटा अपॉन सेक थीटा -1 इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस सेक थीटा -1. आपण LHS घ्या, ही LHS आहे, हे RHS आहे. LHS घेतला आपण लिहून tan थीटा अपॉन सेक थीटा -1, tan थीटा अपॉन सेक थीटा -1, याला मी 1 नंबर दिला. रॅशनलायझिंग करायचे बेटा, हे सर्वांना असं दिसलं की रॅशनलायझिंग करायचंय. रॅशनलायझिंग कसं केलं, डिनॉमिनेटरचं बघा, हा tan थीटा इथे घेतला, मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला, हा मल्टिप्लिकेशन मध्ये याच्या अपोजिट घेतला साइन, बरोबर. काय केलं रॅशनलायझिंग मध्ये, सेक थीटा, हा सेक थीटा प्लस 1, सेक थीटा प्लस 1 आणि हा डिवायडेड बाय मध्ये सेक थीटा प्लस 1. ठीक आहे, हा रॅशनलायझिंग कळाला या ठिकाणी. कसा केला तो, हा रॅशनलायझिंग कळाला का, लक्षात घ्या. हा tan थीटा अपॉन हा सेक थीटा -1, हा इंटू काय केला मी, हा इथं रॅशनलायझिंग करताना हा सेक थीटा प्लस 1 ह्याचा अपोजिट सिम्बॉल घेतला, बाकी एवढंच केलं. आणि इथं पण सेक थीटा प्लस 1 केलं. ठीक आहे, आता करा बेटा, हा tan थीटा जशाच तसा घेतला, सेक थीटा प्लस 1 ब्रॅकेटमध्ये सेक थीटा प्लस 1, आपल्याला हे डिवायडेड बायला डिवायडेड केलं, हा सेक थीटा -1 आणि हा सेक थीटा प्लस 1. काय केलं, हा सेक थीटा -1 म्हणजेच काय, a मायनस बी, याला a म्हणलं, याला b म्हणलं, a मायनस बी आणि a प्लस बी. काय होतं बेटा, हा a मायनस बी, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर होतो का, याचं एक्सपान्शन दिसतं का. म्हणून म्हणा सेक स्क्वेअर थीटा मायनस a 1चा स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा. म्हणजे ह्याला कसं म्हणू शकता, हा सेक स्क्वेअर थीटा प्लस मायनस 1चा 1 स्क्वेअर असं पण म्हणू शकता. किंवा हा फॉर्म्युलाला पण हा a आणि b, ह्या सेकला ह्या पूर्णला a समजायचं, याला b समजायचं, याला a समजायचं, याला b समजायचं. मायनस प्लस आहे तर मायनस आणि प्लस हे असा फॉर्म्युला तयार होतो. ह्याच्यामध्ये सेक स्क्वेअर थीटा आणि -1 स्क्वेअर थीटा ठेवलं. आता ठेवा हे बेटा, हा tan थीटा आणि हा सेक थीटा प्लस 1 जशाच तसा, हा सेक स्क्वेअर थीटा आणि सेक स्क्वेअर थीटा -1 किती होतो बेटा, हा 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा, हा 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा, सेक स्क्वेअर थीटा -1 मायनस सेक स्क्वेअर थीटा आहे ना. हे जे आहे बेटा, ह्या 1चा स्क्वेअर 1 राहतो, त्याच्यामुळे हे राहतं काय 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा. तर हा 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा म्हणजे tan स्क्वेअर थीटा आहे, 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा म्हणजे tan स्क्वेअर थीटा आहे. त्याच्यामुळे याच्या जागी मी हे tan स्क्वेअर थीटा लिहिलं. हे कळलं का, 1चा स्क्वेअर 1 होतो फक्त, म्हणून 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा जे आहे हे त्याला tan स्क्वेअर थीटा म्हणतात. आपण tan स्क्वेअर थीटा लिहिलं ह्याच्या जागी. आणि मग या ठिकाणी हा काय राहिला बेटा, हा सेक प्लस हा tan स्क्वेअर मध्ये हा tan एक कट झाला आणि इथला एक स्क्वेअर tan थीटा मधला इथला एक tan थीटा कट झाला, राहिला फक्त खाली tan थीटा, स्क्वेअर मधला होता ना. मग या ठिकाणी हा राहिला सेक थीटा प्लस 1 आणि tan थीटा राहिला खाली सेक थीटा प्लस 1 आणि tan थीटा. आता फ्रॉम 1 and 2 म्हणा, हा tan थीटा आणि सेक थीटा -1 याला 1 म्हणलं होतं आणि याला 2 म्हणा. हे स्पेशल एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचंय, स्पेशल एक्झाम्पल म्हणून. पहिल्यांदाच ह्याला 1 म्हणायचंय लिहिलेला LHS, आणि हे 1 आलं, ह्याला रॅशनलायझिंग केल्या इथं हे 2 आलं. हा 1 आणि 2 म्हणा, 1 आणि 2 म्हणा, फ्रॉम 1 आणि 2 हा tan थीटा अपॉन सेक थीटा -1 हा लिहिला 1, tan थीटा अपॉन सेक थीटा -1 हा इथं लिहिला, इज इक्वल टू हा सेक थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा. हे फ्रॉम 1 and 2 म्हणलं. फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो, म्हणा. काय करायचं याला, हे tan थीटा जशाच तसं, हा सेक थीटा -1 इज इक्वल टू हा tan थीटा. इथं काय करायचं बेटा, हा सेक थीटा प्लस 1 ला हा tan थीटा ऍड करायचा, हा tan थीटा, आणि ह्या tan थीटाला हा सेक -1 थीटा ऍड करायचा. ठीक आहे, हा तर तुम्ही इकडे जशाच तसा लिहिला. फ्रॉम थेरम ऑफ इक्वल रेशो हे रिझन देऊन हे जशाच तसं इथं लिहिलं. आणि हा जो आहे बेटा, हा सेक थीटा याच्यात ऍड करा, हा tan थीटा याच्यात ऍड करा. म्हणजे बघा सेक थीटा प्लस 1 हा सेक थीटा प्लस 1 म्हणजे मध्ये हे ऍड केला tan थीटा, हे तर जशाच तसं लिहिलंय. आणि ह्याच्यामध्ये tan थीटा मध्ये हा सेक थीटा -1 ऍड करा, सेक थीटा -1 प्लस हे tan थीटा. ठीक आहे, राहिलं काय, हे tan थीटा इथं जशाच तसं, सेक थीटा -1 इथं जशाच तसं, इज इक्वल टू tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1, tan थीटा प्लस सेक थीटा प्लस 1 अपॉन हा काय बेटा या ठिकाणी, हा tan थीटा हा प्लस हा tan थीटा प्लस हा tan इथं घेतला tan थीटा प्लस हा सेक थीटा -1, फक्त इंटरचेंज करून लिहिला इथं जशाच तसं. हा tan थीटाला tan थीटा घेतला, हा इथं पण खाली काय येऊ द्यायचा होता आपल्याला, या ठिकाणी ह्या tan थीटा आणि सेक थीटाला बघा ह्याचं यू दिलं ना आपण, हा tan थीटा आणि सेक थीटा हे जिथं जसं तसं आलं, इज इक्वल टू काय आलं, हा tan थीटा आला, हा सेक थीटा प्लस 1 आला, आणि इथं खाली आलं
हा टॅन थिटा, म्हणजे हा टॅन थिटा मी इकडे घेतला, हा प्लसला प्लस इथं आला आणि हा सेक थिटा -1. लक्षात आलं? याला मी हे प्रूफ केलं. हे थोडं लिटल बिट चेंज आहे, पण तुम्ही 3-4 वेळेस बघितलात, व्यवस्थित केलात तर येऊन जाईल. व्यवस्थित समजून सांगितलंय, तुम्हाला पाहायचंय. ठीक आहे, बघून घ्या एकदा. विद्यार्थी मित्रांनो, आपली जवळपास ट्रिग्नॉमेट्रीची प्रॅक्टिस सेट संपलेली आहे. पहिली 6.1 प्रॅक्टिस सेट संपली आहे. याच्यानंतर आता नेक्स्ट अजून एकच प्रॅक्टिस सेट आहे. ही एक प्रॅक्टिस सेट छान करा. हे तुम्हाला 4-5 वेळेस बघायचंय. पुढची प्रॅक्टिस सेट आपण छान पद्धतीनं अशीच जशी घेतली आहे तशीच आपण प्रॅक्टिस सेट घेऊयात. ती त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आहेत. हे आपल्याला वर्ड प्रॉब्लेम नव्हते, आता काही वर्ड प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावर फोकस द्यायचा आहे. ते झालं की आपण प्रॉब्लेम सेट बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक, आपला टॉपिक संपून जातो. ठीक आहे. प्रत्येक वेळेस बघत असताना इंट्रोडक्शन बघा, पहिल्यापासून बघा, हा व्यवस्थित करून घ्या आणि याच्यानंतर आता आपण पुढची प्रॅक्टिस सेट घेऊयात. आपण थांबूयात. थँक्यू सो मच.